महाराष्ट्रासह देशामध्ये परिचित आहेत. ज्यांनी IT शिक्षण घेतलेलं आहे, पायाभूत सुविधा आणि वित्त या क्षेत्रात 20 पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा असणारा अनुभव आणि मुख्य कार्यकारी अर्थात CEO या पदावरती ते कार्यरत आहेत. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करत आहे सन्मान्य प्रशांतजी पटवर्धन, त्याचबरोबर डॉक्टर मिनल ओक. आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ होऊया. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या असणाऱ्या मुख्य प्रवर्तक, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नाताई यादव मॅडम, आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ होऊया. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या असणाऱ्या कार्यवाह डॉक्टर मिनल ओक, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. मागील बाजूला बसलेले सगळे चिपळूणकर, अप्रतिम असं व्याख्यानाचं असणारं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाईल. आपणा सगळ्यांना विनंती असेल की आपण पुढील ज्या खुर्च्या आहेत त्या ठिकाणी आपण आसनस्थ होऊया. रक्षण आणि हिंदुत्वाच्या असणाऱ्या आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे देखील पदाधिकारी चिपळूणकर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करत असताना आपण संपूर्ण वंदे मातरमसाठी आपण आहात त्या जागी आपण उभं राहतोय. व्यासपीठावरती असणारे सगळे मान्यवर आणि उपस्थित मित्रांनो, भारत वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्सनां पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां
संतांची पावनभूमी, शूरवीरांचा पराक्रम आणि समाजसुधारकांची विचारसंपदा आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राच्या परंपरेला वंदन करण्याचा अभिमानाचा क्षण आहे. एक साथ राज्यगीत शुरू करेंगे. शुरुकार. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तराणी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा असणारा प्रारंभ तुम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी आपण केलेला आहे. यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कला बुद्धीचा अधिपती अख्ख्या जगाचा करता करविता श्री गणेश. आणि कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ आपण विधात्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण करत असतो. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन, सर्वप्रथम आपण भारत मातेला या ठिकाणी आपण वंदन करणार आहोत आणि दीप प्रज्वलनानं आजच्या या व्याख्यानाचा आपण शुभ कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. यादव साहेब, सन्मान्य जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, मान्य डॉक्टर प्रशांतजी पटवर्धन, डॉक्टर मिनल ओक, चिपळूण नगरीच्या सन्मान्य उपनगराध्यक्षा रुपालीताई दांडेकर, आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेनं आपण येऊया. ज्ञानाचा दीप पेटला की अज्ञानाचा अंधार हा आपोआप नाही सावतो. दीप केवळ प्रकाश देत नाही तर आशा, प्रेरणा आणि नवचैतन्याचा संदेश देतो. आणि एका छोट्याशा ज्योतीत संपूर्ण विश्व उजळण्याची असणारी शक्ती दडलेली असते. आणि दीपप्रज्वलन एक केवळ विधी नव्हे तर ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा असणारा शुभारंभ असतो. सगळे मान्यवर अतिथीगण आपण अनुभवत आहोत. विश्व हिंदू परिषदेचे मान्य उदयजी चितळे साहेब, चिपळूण नगरीच्या असणाऱ्या उपनगराध्यक्षा रुपालीताई दांडेकर, सन्मान्य सहदेवजी बेटकर, या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करीत आहोत. माननीय प्रशांतजी यादव साहेब हे देखील भारत मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होताना. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या असणाऱ्या मुख्य प्रवर्तक, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नाताई यादव मॅडम, डॉक्टर मिन सोहळ्याला माधुरी अमृताचे करूया विनम्र भावे स्वागत उपस्थितांचे. या उक्तीप्रमाणे आपण ज्यांच्या व्याख्यानाचं असणारं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. कोकणसह महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण आपल्या चिपळूण शहराकडे आपण पाहतो आणि मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय प्रशांत यादव साहेब, आपण
आजचे व्याख्याते मान्य डॉक्टर उदयजी निरगुडकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पुणे विद्यापीठातून MBA मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात ज्यांनी डॉक्टरेट मिळवली अर्थात PhD मिळवली, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात महाराष्ट्रातले ख्यातनाम पत्रकार, लेखक, त्याचबरोबर व्यवस्थापन तज्ज्ञ, वक्ते, राजकीय विश्लेषक म्हणून सुपरिचित आहेत. IT पर्यंतच असणारं शिक्षण आहे. पायाभूत सुविधा आणि वित्त यापेक्षा 20पेक्षा जास्त क्षेत्रात त्यांनी कार्यरत आहेत आणि प्रामुख्यानं मुख्य कार्यकारी अधिकारी CEO या पदावरती ते कार्यरत आहेत. व्यापक असा अनुभव, IT शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं. 50हून अधिक देशांमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन यांची व्याख्यानं दिली. G24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून यशस्वीपणे त्यांनी काम पाहिलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत असताना धागा शौर्य का, राखे अभिमान की आणि आपला सैनिक, आपली दिवाळी यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. चला चिपळूणकरांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. व्यवस्थापन आणि सामाजिक विषयावर अनेक पुस्तकांचं लेखन केलं आणि त्यांचे प्रमुख पुस्तकं ज्यामध्ये CEO कादंबरी, लोकल ते ग्लोबल, ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स आणि स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT अशा अनेक ज्या पुस्तकांचं लेखन केलं. सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. महाराष्ट्रातलं एक उल्लेखनीय म्हणून मान्य डॉक्टर निरगुडकर सर यांच्याकडे आपण पाहतो. यानंतर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण RSSसाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आपली असणारी पुढची जी कारकीर्द ही त्यांनी दिलेलं आहे. एक सामाजिक क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक जे उपक्रम अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या नेतृत्वाने राबवले जातात. चिपळूणकर जर मंदानशींसाठी जर की जोरदार टाळ्या जाऊ द्या. यानंतर मी यादव साहेबांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभास्ते विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय जिल्हा मंत्री मान्य उदयजी चितळे यांना देखील आपण सन्मानित करूया. सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आदरणीय यादव साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक आपण स्वागत करीत आहोत. एक चिपळूणमधील एक यशस्वी उद्योजक आणि त्या माध्यमातून त्यांचं प्रभावी कार्य व्यापारी संघटनेच्या माध्यमातून चालतंच आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम आहेत हे जिल्हावासियांपर्यंत नेण्यासाठी खूप मोठं असणारं योगदान आमच्या चितळे साहेबांचं असतं आणि आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिपळूणचे आपले नगर कार्यवाह अर्थात शहर कार्यवाह माननीय राजेशजी सोनी सर यांना आपण सन्मानित करत आहोत. सोनी सरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहूया. स्वतः एक आदर्श असे शिक्षक आणि शिक्षकी पेशामध्ये आपण ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना हजारो विद्यार्थी सोनी सरांनी घडवले. समाजासाठी प्रभावीपणे काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे विचार आहेत तळागाळात पोचवत असताना कोणत्याही प्रकारची चिपळूणकरांमध्ये एखादं जर संकट आलं तर त्यावेळी देखील RSSच्या माध्यमातून अनेक ज्या योजना या राबवल्या जातात. सोनी सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यक्तिमत्व लोटे इंडस्ट्रियल असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण शाखेचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्रशांतजी पटवर्धन यांना ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पुढील सन्मानासाठी मी स्वप्नाताई यादव मॅडम यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या असणाऱ्या कार्यवाह, स्वतः एक सर्वोत्तम अशा प्राध्यापिका, एक उत्तम लेखिका आणि त्या माध्यमातून संपूर्ण कोकणात आपण पाहिलं तर सांस्कृतिक जी चळवळ अत्यंत प्रभावीपणे राबवली. पर्यटनाच्या क्षेत्रात ज्यांनी PhD मिळवली तर एक चिपळूणमधलं असणारं आणखीन एक महत्त्वाचं नाव मान्य डॉक्टर मिनल ओक मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. एक चिपळूणकरांसाठी एक भूषणावं असं व्यक्तिमत्व. DBJ महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले आणि आज सांस्कृतिक क्षेत्रात, कला क्षेत्रात देखील अत्यंत प्रभावी असं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहे. मनस्वी आभार.
यानंतर चिपळूण नगरीच्या असणाऱ्या आमच्या उपनगराध्यक्षा रुपालीताई दांडेकर या देखील DBJ महाविद्यालय इथे प्राध्यापिका आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. विनंती करूया स्वप्नाताई यादव मॅडम, आपण आपल्या शुभास्ते रुपालीताई दांडेकर यांना आपण सन्मानित करूया. यानंतर जिल्ह्यात तर त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. मी यादव साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय सहदेवजी बेटकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचं देखील आपण भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी यांच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. चिपळूण नव्हे तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याने अनुभवली, अर्थात ते व्यक्तिमत्व तितकंच मोठं आहे. अर्थात भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सन्माननीय चेअरमन सन्मान्य श्री प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करूया आजच्या कार्यक्रमाचं असणारं प्रास्ताविक आपण या ठिकाणी कथन करावं. सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब, जोरदार ला मानणारी आपण सर्व लहान थोर ज्येष्ठ मित्रमंडळी, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो हिंदुत्व, आणि या विषयासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय उदयजी निरगुडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण सर्वजण एक अत्यंत महत्त्वपूर्ण विचारप्रवर्तक आणि आपल्या अस्तित्वाची निगडीत असलेल्या अशा विषयासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहेत. हिंदुत्व भारतीयत्वाची व्यापक संकल्पना हा केवळ राजकीय किंवा सामाजिक नाही, हा विषय आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा आणि आपल्या जीवनमूल्याचा गाभा आहे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जे उपस्थित राहिलेले आहात ते सगळेजण भाग्यवान आहात, म्हणून मग त्यांचे स्वागत करतो आणि मनापासून आभारी मानतो. या व्याख्यानाच्या माध्यमातून समाजात विचारांचे प्रबोधन व्हावे, लोकांमध्ये राष्ट्रीय तत्त्वाची जाणीव दृढ व्हावी आणि आपल्या संस्कृतीचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोचवावे, या उद्देशाने आजचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा शब्द अनेकदा गैरसमजांच्या धुक्यात अडकलेला दिसतो. काही जण हिंदुत्वाला केवळ एका धर्माशी जोडतात, काही जण त्याचा संकुचित अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हिंदुत्व ही केवळ धर्माची व्याख्या नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे. हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता, समरसता आणि सर्वसमावेशकता. हिंदुत्व म्हणजे वसुदैव कुटुंब, संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही भावना. हिंदुत्व म्हणजे निसर्गाशी सुसंवाद, परंपरेची नाळ आणि प्रगतीकडे असणारी वाटचाल. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाकडे पाहिले तर आपल्याला जाणवतं की हजारो वर्षापासून आपल्या भूमीत विविध विचारधारा, विविध पंथ आणि परंपरा एकत्र नांदत आले आहेत. इथे कधीही एकच विचार लादण्याचा प्रयत्न झाला नाही, तर अनेकतेतून एकता हा संदेश आजपर्यंत दिला गेलेला आहे. ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून, वेद उपनिषदांच्या चिंतनातून आणि संत परंपरेच्या शिकवणीतून हिंदुत्वाची ही व्यापक संकल्पना विकसित झाली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद यांनी जगाला सांगितले की भारतीय संस्कृतीच हीच मानवतेची संस्कृती आहे. हिंदुत्व हे कुणाच्या विरोधात नाही, तर सर्वांच्या स्वीकारासाठी आहे. हिंदुत्व हे भिंती उभ्या करण्यासाठी नाही, तर पूल बांधण्यासाठी आहे.
हिंदुत्व हे विभाजनासाठी नाही तर एकात्मतेसाठी आहे. आणि म्हणून या सर्वांचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. नव्या पिढीला याची जाणीव होणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण ज्येष्ठ विचारवंत आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आदरणीय उदयजींना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. उदयजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व, ख्यातनाम पत्रकार, लेखक, व्यवस्थापन तज्ज्ञ, वक्ते आणि राजकीय विश्लेषक म्हणून सुपरिचित आहे. पुणे विद्यापीठातून MBA आणि मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे. IT आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले असून 50हून अधिक देशामध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनावर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून यशस्वीपणे त्यांनी काम पाहिलेले आहे. पत्रकाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी धागा शौर्य का, राखी अभिमान की, आपला सैनिक, आपली दिवाळी यासारखे उपक्रम सुरू केले. व्यवस्थापन आणि सामाजिक विषयांवर अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेले आहेत. CEO कादंबरी, लोकल ते ग्लोबल, ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन, स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT अशा अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर उदयजींनी IT माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ठाण्यातील 1000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे पहिलं कॉल सेंटर सुरू केलं होतं. आज आणखी एक विशेष उल्लेख त्यांचा या ठिकाणी कदाचित तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत नसतील. तो उल्लेख म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या वेळेला जिजाऊंना जुन्नरजवळ शिवनेरी गडावर आणण्यात आलं होतं. त्यावेळी जवळच्या गावातील एका वैद्याला बोलवण्यात आलं होतं. त्या वैद्याचे थेट 14वे वंशज म्हणजे डॉक्टर उदयजी निरगुडकर साहेब आहेत. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वतः याचा उलगडा केलेला आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन आणि हिंदुत्वाची संकल्पना सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तमाम चिपळूणकरांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात, त्यांचेही मनापासून आभार मानतो. मोदीजींच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीनिमित्त भारतभर पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही करतो आहोत. त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींनी जे काम केलं आहे त्या कामाला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. विशेष आभार प्रशांतजींचे मानतो. प्रशांत पटवर्धनांनी हा योग जुळवून आणला म्हणून त्यांचेही मनापासून आभार म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी ऐकली. हिंदुत्व हे केवळ धर्माचं नाव नाही तर ते सनातन संस्कृतीचा अखंड प्रवाहातून झळकणारं एक राष्ट्र चैतन्य आहे. मनपूर्वक आभार. आणि हिंदुत्वाची असणारी गाथा सांगत असताना आज या व्याख्यानाचा लाभ घेत असताना आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी मान्य उदयजी निरगुडकर यांची देखील यशोगाथा त्यांनी आपल्या शब्दातून या ठिकाणी व्यक्त केले आहे. मनपूर्वक आभार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आपण विनंती करणार आहोत आपण स्थानापन्न होऊया. आणि ज्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते सन्मान्य डॉक्टर उदयजी निरगुडकर आपल्याशी थोड्याच वेळात त्या ठिकाणी जोडले जात आहेत. सर्वसाधारणपणे कुठल्याही व्याख्यानाची सुरुवात ही आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर अशी करत असतो. इथे तर कोणी दिसत नाहीये. जे सोडून गेले ते बहुमतानी आहेत, त्यामुळे एकटं राहिल्याचं दुःख काय त्यांच्या नशिबी आहे ते आज मला अनुभवाला मिळतं. मी एवढ्या टाळ्या का वाजवल्या मला कळलं नाही. मी आपलं एक सहज एकटे पडल्याचं भाष्य केलंय, कारण सोडून गेले ते बहुमतात आहेत, 2/3 त्यांच्याकडे आहेत, इतकंच भाष्य केलं आहे. याच्यात कुठलाही राजकीय रंग असायचं काही कारण नाही आहे. हा सर्व योग ज्यांच्यामुळे जुळून आला ते
दोन्ही प्रशांत यादव आणि प्रशांत पटवर्धन, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकर्ते, DBJ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, इथे उपस्थित सर्व चिपळूणकर सभ्य स्त्री पुरुष हो, ह्या अशा विषयांवर हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या अनुषंगाने 21व्या शतकातील हिंदुत्वाची कल्पना, हिंदुत्व आणि सनातन धर्म यांचं नातं, हिंदुत्व आणि विज्ञान, हिंदुत्व आणि लोकशाही, अशा प्रकारची साधारणतः 55 व्याख्यानं आजपर्यंत मागच्या 3 महिन्यात झाली. ती 8 राज्यांमध्ये 3 भाषात झाली. पण इथे आहे म्हणून मी म्हणतोय असं कृपया समजू नका. ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे त्यांना याची कल्पना आहे की मी उगीच स्तुती वगैरे काही कोणाची करत नाही. पण इतक्या कमी आणि इतक्या समर्पक शब्दात हिंदुत्वाच्या भारतीयत्वाची संकल्पना जी आज मी प्रशांतजींकडून ऐकली ती फार क्वचित ऐकलेली असेल. सो माय कॉम्प्लिमेंट्स टू हिम. याचं कारण असं आहे की अनेकदा प्रास्ताविकामध्ये हिंदुत्व जे मांडलं जातं त्याच्यामुळे गोंधळ कमी होण्याऐवजी गोंधळ वाढलेला दिसत असतो. नीडलेस टू से, पुढच्या 1 तासाभरामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकायला मिळणार आहेत ज्या कदाचित तुम्ही यापूर्वी कधी ऐकलेल्या नसतील. स्वातंत्र्याला 80 वर्ष आता होत आहेत जवळपास, आणि 80 वर्षांतर सुद्धा आम्हाला हिंदू संमेलन घ्यावं लागतं. हिंदुत्व म्हणजे काय हे समजावून सांगावं लागतं. याच्यातच हिंदुत्व आणि हिंदू यांची आजची अवस्था काय आहे याचं निदर्शक आपल्या समोर येत आहे. याचं कारण असं आहे की हिंदू म्हणून जो आपला इतिहास आहे, आपली परंपरा आहे, ती फक्त विशाल आहे, ती प्राचीन आहे, 5000 वर्षाचा इतिहास आहे. हे सगळं माहिती असतं, परंतु हिंदू एक जीवन पद्धती, हिंदू एक विचार पद्धती, हिंदू एक राज्य कारभार पद्धती याविषयी फारशी कल्पना नसते. आणि जेव्हा श्रद्धा विश्विषित असतात तेव्हा समोर झुरळ आलं तरी आपल्या संकल्पना मग बदलायला लागतात. मी झुरळ हे फक्त एक प्रतीक म्हणून सांगितलंय, बाकी काही अर्थ याच्यात काढू नका. याचं कारण असं आहे की सर्वात प्राचीन धर्म, पण त्या धर्माविषयी काय माहीत नाही. जगातला सर्वात मोठा धर्म, त्याच्याविषयी काय आपल्याला माहीत नाही. त्याचे मित्र कोण, शत्रू कोण याविषयी काही कल्पना नाही. समोरची आव्हानं काय आहेत, संधी काय आहेत, धोके काय आहेत याविषयी कल्पना नाही. फक्त एकच माहिती आहे की मोटरसायकलवर झेंडा लावायचा आणि जय हो आणि गर्व से कहो असं जोरात म्हणायचं. इज दॅट द हिंदुइझम? इज दॅट द हिंदुत्व? नाही, ते पश्चिम बंगालमध्ये व्होटिंग झालं ना, दॅट इज द पॉलिटिकल मॅनिफेस्टेशन. इज दॅट व्हॉट हिंदू रिलिजन इज फॉर? राजकीय महत्वाकांक्षा असलेला हा धर्म आहे का? असं असेल तर चाणक्य स्वतः राज्यावर का नाही बसला? चंद्रगुप्ताला का शोधला? असं असेल तर समर्थ रामदास का नाही बसले? शिवाजी महाराजांच्याच चरणावर हे त्यांनी सगळं का वाहिलं? आणि श्रीमंत योगी म्हणून महाराजांचं वर्णन त्यांनी का केलं? जसं युरोपामध्ये चर्च आणि राज्य यांच्यात संघर्षमय वातावरण होतं, दोघं एकमेकांच्या विरोधात उभे होते, तसे आपल्याकडे तुम्हाला कधीही देवळं आणि राज्य एकमेकांच्या विरोधात दिसणार नाहीत. क्योंकि हमारे धर्म की स्थापना राज्य के अभिलाषा से नहीं हुई है. राज्य का निर्वाह धर्म के आचरण के अनुसार हो, यही हमारी अपेक्षा है. आणि म्हणून जगातल्या इतर सर्व धर्मांपेक्षा
हा धर्म अत्यंत वेगळा आहे, म्हणून इतकी हजारो वर्ष तो टिकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य आहे, परम वैभवत्ते तुम्हे तत्स्वराष्ट्रम. हे म्हणणाऱ्यांना सुद्धा आपण जर विचारलं की परम वैभव म्हणजे काय, तर त्याला त्याची फारशी कल्पना नसते. परम वैभव आहे एवढं माहिती आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी गतवैभव अफलातून होतं या देशाचं. पण म्हणजे नेमकं काय होतं? असं परमवैभव हे मिश्र संस्कृतीमध्ये पण होतं, असं बाकीच्या अनेक संस्कृत्यांमध्ये होतं. मग त्या नष्ट झाल्या, मग तशी आमची संस्कृती नष्ट का नाही झाली, का नंतर होऊ शकणार आहे? ऐसा क्या है हम में कि बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी. इतकी आक्रमणं झाली तरी देखील आम्ही संपत का नाही? आमचा भूगोल आक्रसला गेला. अनेक प्रदेश जे आमचे होते ते आमच्यापासून तुटले. अफगाणिस्तान 17व्या शतक, राजा रणजित सिंग यांचं तिकडे राज्य साम्राज्य होतं. अगदी अलीकडच्या काळात तुटलेला तो म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान 1947, त्याच सुमारास श्रीलंका 1948, त्याच्या आधी ब्रह्मदेश. हे सगळे आमचा भाग होते. एवढंच काय तर थायलंड, इंडोनेशिया, व्हिएटनाम, तिथे तर पूर्णपणे ज्या संस्कृतीला आज आपण हिंदू म्हणतो ती दृगोच्चर होते, समोर येते. इतकंच काय तर तिथल्या नोटेवर सुद्धा श्री गणेश, श्रीराम आणि श्री हनुमान विराजमान आहेत. जगातलं सर्वात मोठं शिवाचं टेम्पल, देऊळ किंवा विष्णूचं देऊळ हे भारतात नाही, ते इंडोनेशिया, कंबोडियामध्ये आहे. तो कुछ तो था हम में कि दुनिया हमको फॉलो करती थी. तो वो क्या बात थी कि जो मिस्र और यूनानी संस्कृति में नहीं थी वो खत्म हुए और हम हजारों साल टिके. अगर उसको हम नहीं समझे और उसको पकड़ के नहीं रखा तो शायद अगली पीढ़ी तक हम खुद के लिए जीवित नहीं रहेंगे. आमच्या सामर्थ्याचं कारण जर आम्हाला कळलं नाही तर आम्ही कदाचित आमचं अस्तित्व हरवून बसू. दिवसभर पोटाची धडपड प्रत्येकाच्याच नशिबी आहे. EMI, कर्ज, एव्हरीथिंग इज देअर फॉर एव्हरीवन. आणि म्हणूनच थोडा वेळ काढून या विषयावर शांतपणे एक तासभर मोबाईल बाजूला ठेवून नीट विचार करावा की आपण हिंदूंसाठी मतदान करतो, हिंदू म्हणवतो, रामनवमीला देवळात जातो, हनुमान जयंतीला देवळात जातो अथवा जात नाही, रोज पूजा करतो अथवा करत नाही, म्हणजे आपण नेमके हिंदू आहोत की नाही? राजकीय पक्ष प्रत्येक वेळी अशी भूमिका घेतीलच असं नाही, बिकॉज देअर प्राईम फोकस इज विनिंग इलेक्शन्स. त्यामुळे त्यांना मी दोष देणार नाही, पण हातात भगवा असतो, मनात भगवा असतो आणि तो लढाऊ वृत्ती निर्माण करतो म्हणजे काय, तो त्याग करायला शिकवतो म्हणजे काय, याची असंख्य उदाहरणं आमच्या इतिहासामध्ये समोर असताना ती समजून घेतली नाहीत तर कुछ तो कमी रह जाएगी. हाच तो भगवा की जो प्रेरणा देतो. आणि तो किती प्रेरणा देतो? 1680ला थोरल्या महाराजांचं निधन झालं. महाराज गेले आणि संभाजीराजे राज्यावर बसले. 1681ला ज्याचं साम्राज्य अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत आहे असा औरंगजेब क्रूर कर्मा, हिंदू धर्म का विरोधक, 3.5-4 जिल्ह्यांची हिंदवी पदपातशाही नष्ट करण्याकरता दिल्ली आग्र्याची सल्तनत आणि सुख समृद्धी सोडून इथं हल्ला करायला आला. 5 लाखाचं सैन्य आणि विस्कळीत शिवशाही. संभाजी महाराजांच्या आयुष्यात पाठीवर गनिमच घेणं आलेलं, सरदार फुटलेले, खजिना संपत आलेला,
फंदफितुरीचा मराठी माणसाचा शाप मस्तकी चंद्रकोरीसारखा धारण करून 9 वर्ष संभाजीराजांनी राज्य केलं आणि अखेर त्या फंदफितुरीनं घात केला. संभाजीराजे पकडले गेले आणि त्यांची निर्मम निर्घृण हत्या करण्यात आली. राजाराम महाराज जिंजीला गेले, तिथून राज्य करू लागले, पण जिंजी कुठे, पार तमिळनाडूच्या पलीकडे. आणि हे तर साम्राज्य 3.5 जिल्ह्याचं इकडे. सरदार पांगले, रायगड पडला, खजिना लुटला, युवराज्ञी आणि राणी कैदेत, युवराज कैदेत, राजाराम महाराज दूर. लढणार कोण हिंदवी स्वराज्यासाठी आणि समोर कोण उभा, तर जगातला सर्वात क्रूर कर्मा शासक आणि तो म्हणजे औरंगजेब, की ज्यांनी मराठ्यांच्या सर्वोच्च पदावरच्या राजाला हाल हाल करून डोळे नख जे जे शक्य होतं ती त्रास देऊन ठार मारलेलं. अशा वेळी भीतीनं थरकाप उडून जनता घरात बसेल नाही तर दुसरं काय करेल. पर हुआ कुछ अलग. हम चुप नहीं बैठे. राजा नाही, राज्य नाही, पैसा नाही, सरदार नाही, फक्त महाराजांनी हातात दिलेला भगवा. तो भगवा हातात घेऊन मराठा लढला. 27 वर्ष जगातल्या सर्व शक्तिमान राजाला आम्ही या महाराष्ट्राच्या कोकणच्या भूमीत झुंजवत ठेवला आणि त्याची कबर इथेच संभाजीनगरमध्ये गाडली. ही त्या भगव्याची ताकद. आणि हा भगवा हे आमच्या धर्माचं प्रतीक. एक प्रसंग आठवतोय का? अलीकडच्या काळातला पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सुरू होता. शपथविधीनंतर मोदीजींनी एका वयोवृद्ध गृहस्थाचा सत्कार केला. आठवतंय का? त्यांचं वय 98, नाव माखनलाल सरकार. क्यों किया? कारण ज्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य त्याच्या आधी सुरू केलं, त्यावेळी खांद्यावर भगवी पताका घेऊन पश्चिम बंगालमध्ये गेलेला तो पहिले स्वयंसेवक म्हणजे माखनलाल सरकार. आयुष्याची 85 वर्ष अनेक हाल, अपेष्टा, उपेक्षा, हल्ले सगळं पचवून या व्यक्तीने भगव्यावरची निष्ठा कमी होऊ दिली नाही. विचारांवरची निष्ठा कायम होती. आणि त्याचं फळ काय मिळालं, जे 140 कोटी भारतीयांच्या नशिबात नाही, ते म्हणजे दस्तूरखुद्द या देशाचा प्रधानमंत्री येऊन आदराने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुमचा सत्कार करतो. हा सत्कार त्यांचा नव्हता, त्यांनी खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताकेचा होता. कुटुंबाच्या पलीकडे विचार केलेली माणसं, की ज्यांनी फक्त स्वतःचा नाही तर स्वत्वाचा विचार केला आणि त्या स्वत्वामध्ये समाजाचं हित पाहिलं. फक्त स्वतःचा विचार करतो तो पशु, समाजाचा विचार करतो तो मानव. आणि त्या मनुष्याचं एक अथांग दर्शन आपल्याला तिकडे झालं. पण गेली 300-400 वर्ष तुम्हाला हे स्वत्वाची जाणीवच होऊ नये अशा शिक्षण परंपरेतून आपण सगळे वरती आलो. या देशाविषयी अभिमान वाटावा, या संस्कृतीविषयी अभिमान वाटावा, या देशातल्या उच्चतम व्यक्तींच्या कार्याविषयी आमच्या मनामध्ये एक दृढ देशभावना जागृत व्हावी, असं काहीही आमच्या समोर शिल्लक न ठेवता आम्ही एक गुलाम राष्ट्र होतो, आम्ही गरीब राष्ट्र होतो, आम्ही मागास राष्ट्र होतो, हेच आमच्या मनावर ठसवलं गेलं. इतिहास म्हणजे काय तर मोगलांनी आमच्यावर केलेलं राज्य आणि महाराजांची अपेशी लढत. 1857चं बंड असा उल्लेख आमच्या शाळेच्या पुस्तकात होता, पण ते युद्ध होतं हे जेव्हा सावरकर वाचले 6 सोनेरी पाने तेव्हा आम्हाला कळलं. तो 1857चा उठाव आम्हाला कळला. आता हे 300-400 वर्षांचं पद्धतशीर मानसिक, शैक्षणिक, बौद्धिक, भावनिक खच्चीकरण जे हळूहळू हळू करण्यात आलं, त्यावर उपाय म्हणून 100 वर्षापूर्वी हिंदू संघटन हा एकमेव उद्देश ठेवून जी संस्था स्थापन झाली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
आणि त्याचा उद्देश एकच, एका वाक्यात, तो म्हणजे हिंदू संघटन. आणि ते कुठल्या धर्माचं? की ज्या धर्माला कोणताही धर्मग्रंथ नाही. पारशी धर्मात जन्माला आलात तर त्यांच्याकडे झेन दावेस्ता आहे. शीख म्हणून जन्माला आलात तर गुरु ग्रंथ साहिब आहे. मुस्लिम म्हणून जन्माला आलात तर कुराण आहे. ख्रिश्चन म्हणून जन्माला आलात तर बायबल आहे. पण हिंदू म्हणून जन्माला आलात तर आमचा एक असा ग्रंथ नाही. काही जण म्हणतील की ते स्थान भगवद्गीतेचं आहे, पण भगवद्गीता ही संपूर्ण समाजाच्या सर्व अंगांना जरी स्पर्श करत असली, सर्व बाजूनी मानवाच्या उन्नतीचा, प्रगतीचा, अधिभौतिक आणि भौतिक दोन्ही विचार करत असली, तरी ज्याला धर्मग्रंथ, धर्म आज्ञा म्हणू तसं त्याच्यात काही नाही. 10 कमांडमेंट्स नाहीत. देवळात जायची सक्ती नाही. देवळात गेलात तरी उत्तम, नाही गेलात तरी उत्तम. परमेश्वर आणि सनातन धर्म की पताका कंधे पे रखने वाले आद्य शंकराचार्य हमें उतने ही प्रिय हैं जितने इस परंपरा को नकारने वाले चारवाक. जो चारवाक किसी भी धर्म की परंपरा को मानते नहीं थे, हमने उसको त्याग नहीं दिया, हमने उसका स्वीकार किया, हमने उसे अपना माना. आणि हीच तर आमची विशेषता आहे. आज जेव्हा सोशल मीडियावर मला अनेक जण विचारतात की हिंदू धर्म म्हणजे काय, तर आम्हाला ते अविमुक्तेश्वरानंद जे बोलतात आणि जे काही विधानं करतात आणि जे काही कधी मोदींवर टीका करतात, कधी काय करतात, कधी म्हणतात अयोध्येचं मंदिराचा मुहूर्तच चुकीचा आहे, अमुक आहे, तमुक आहे, मंदिर असं आहे. हाऊ डू यू एक्सेप्ट दिस कमिंग फ्रॉम शंकराचार्य? शंकराचार्यांकडनं ही अपेक्षा आहे का? मैंने कहा तुम्हें शंकराचार्य समझा नहीं है. आओ 2 मिनट में आपको इसकी कहानी बताएं तो समझ जाएंगे कि हिंदू धर्म की नींव जिससे प्रशस्त हुई उनका कहना क्या था. 30-32 वर्षाचं आयुष्य, दक्षिणेतला जन्म आणि भारताच्या 4 टोकांवर उभे केलेले मठ. कधी श्रीनगरला गेलात तर जरूर ट्युलिप गार्डन आणि रोज गार्डन जरूर बघा. पण शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेला शिवा महादेवाचं मंदिर जरूर पहा. त्याकरता फक्त 400 पायऱ्या चढाव्या लागतात. तेव्हा लक्षात येईल तिथून दिसणारं संपूर्ण श्रीनगर शहराचं विहंगम दृश्य, एका बाजूला वुलर लेक, आणि त्या काळामध्ये हजारों साल पहले ऊपर आए कैसे होंगे, मंदिर स्थापित कैसे किया. आणि त्याची रचनाच अशी केली की दक्षिणेतल्या मंदिरामध्ये धर्माचार्य पूजा करायला कोण, तर ते उत्तरेतले अधिकारी, आणि उत्तरेतल्या मंदिरांवर जलाभिषेक करायला जल कुठलं, तर ते रामेश्वरचं. तो सारे हिंदुस्तान को एक रिच्युअल में बांध के रखा. काही लोकांचा कर्मकांडावर विश्वास आहे, काही लोकांचा नाही आहे. सो बी इट. नो वरीज ऑन दिस. इट्स ओपन सिस्टम. जब चाहो एंट्री करो, जब चाहो तो एग्जिट करो, कोई वांदा नाही. आमच्याकडे 10 कमांडमेंट्स नाही आहेत. हे केलंच पाहिजे असं नाही आहे. जे आहे ते असं सांगितलेलं आहे. यू वॉन्ट टू एक्सेप्ट इट, एक्सेप्ट इट. अगर न करो तो तुम्हारे नसीब में ये होगा. देख लो. बौद्ध धर्माचा पगडा वाढत चालला म्हणून हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन आदि शंकराचार्य प्रवासाला निघाले. आणि बौद्ध धर्माचे सर्वश्रेष्ठ अधिकारी मंडन मिश्र यांच्या गावी पोचले. आणि तिथे त्यांनी विचारलं की यांचं घर कुठे आहे. काही महिला तलावाच्या ठिकाणी काही कपडे धुत होत्या, पाणी भरत होत्या. त्यांनी संस्कृत भाषेत उत्तर दिलंय, संस्कृत भाषेत त्यावेळेला, आणि सांगितलं की जा या गल्लीनी, ज्या घरावर तुम्हाला पोपट आणि राघू आणि मैना आणि असे सर्व पक्षी प्राणी
यांची भित्तिचित्र दिसतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. मंडन मिश्र के पास गए और उन्हें आमंत्रित किया कि चलो हम शास्त्रार्थ करते हैं, लेट्स हॅव डिबेट. आणि दोघं जण डिबेटला बसल्यानंतर आता जज कोण? 3,500-4,000 साल पुरानी बात है ये. जो कहते हैं यहां महिलाओं को शिक्षा नहीं दी जाती थी, कान खोल के सुन ले. त्यावेळी दोघांच्या मते एकच व्यक्तीचं नाव आलं आणि ती म्हणजे मंडन मिश्रांची पत्नी भारती. तेव्हा ती आपल्या विरोधकांची पत्नी आहे, त्यामुळे ती त्याच्या बाजूने निकाल देईल असा विचारही मनात नाही आला. कारण जेव्हा तुम्ही न्यायावर बसता तेव्हा फक्त विधी आणि विधीतल्या तरतुदींनीच न्याय करत असता, ही आमच्यात बाणवलेली वृत्ती होती. ये हमारा घटना के ऊपर का विश्वास है. याचं कारण मागे आठवा, हरिश्चंद्र राजा स्वप्नात आलेल्या दृष्टांतापायी अख्खं राज्य दान केलं आणि नंतर दान करायला काही उरलं नाही म्हणून स्वतःला एक गुलाम म्हणून एका राजाकडे विकलं. त्याच्या सुवर्णमुद्रा घेतल्या आणि तो राजा म्हणला, तुझ्या पत्नीला काही मी आणि मुलाला स्वीकारू शकत नाही. तेव्हा ती पत्नी एका सेठ धनिक माणसाकडे कामाला लागली. खूप कष्ट करायची. एकेकाळी 14 चौकड्यांचं राज्य भोगलेला आणि त्याची पत्नी अशा हाल अपेष्टा काढायला लागली आणि त्या राजाने त्याला काम दिलं की तू डोंबाचं काम कर, प्रेत जाळायचं काम तुझ्याकडे आहे. आणि पत्नी त्या सेठकडे घरी झोपलेली होती. त्यावेळेला एक साप आला आणि तो मुलाला डसला आणि मुलगा मृत झाला. अतिशोकानं ती पत्नी त्याचा अंत्यसंस्कार करायला स्मशानात घेऊन आली. पाहतो तर समोर आपला पती. दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि ती म्हणली की मूल गेलं, अंत्यसंस्कार करायचे. तो म्हणला, मालकाची आज्ञा आहे, शुल्क के बिना अंत्यसंस्कार नहीं होगा. खुद के बेटे के अंत्यसंस्कार के वक्त नियमांचं पालन ये हमारे जीन्स में है, याद रखना. ये हमें अंग्रेजों ने नहीं सिखाया, ये हमें अलेक्जेंडर ने नहीं सिखाया. ये जो कह रहे हैं वो झूठ बोल रहे हैं, वो नैरेटिव है आपके कथ्य की. आप उसके शिकार हो. आणि मग मंडन मिश्र आणि आदि शंकराचार्य यांची शास्त्रार्थ चर्चा सुरू झाली आणि 7 दिवसाच्या शास्त्रार्थानंतर भारती देवींनी खुशाल सांगून टाकलं की मंडन मिश्र तुम्हारा पराभव हुआ है. शंकराचार्य जीत गए हैं आणि तिथे हिंदू धर्माचा मार्ग माँ भारती की तरह प्रशस्त हुआ. मग आता मंडन मिश्रांचं काय करायचं? ते म्हणले, आज से मैं आपका गुलाम हो गया, मैं आपका शिष्य हो गया. त्यांचं नाव बदललं आणि ते सुधाकर ठेवण्यात आलं. ते म्हणले, मैं क्या करू? ते म्हणले, तू एक काम कर, मी जे मांडलेलं आहे ना ते तू लोकांना एक्सप्लेन करून सांग. पण ते करताना 3 गोष्टी. मी जे बोललोय ते एक्सप्लेन कर. मी जे बोललोय ते कमी आहे असं जर तुला वाटलं तर ते अधिक एक्सप्लेन करून नवीन विचार त्यात मांड. आणि तिसरं, जर मी बोललेलो चुकीचं आहे असं तुला वाटत असेल तर ते खोडून काढून तिथे नवीन ज्ञान निर्माण कर आणि ते मांड. हमारे यहाँ हमारे विरोधी विचारों को भी हम उतने ही सम्मानित करते हैं जितने अपने विचारों को. इसीलिए अभी मुक्तेश्वर जी जो कहते हैं उसका भी उतना ही स्वागत है जितना रामभद्राचार्य कहते हैं. आई बात ध्यान में? ये हमारी विचारधारा है. पण याचं विस्मरण होतं. आणि हिंदुत्व म्हणजे काहीतरी एकमेकाला बांधून ठेवणारी आणि दुसऱ्याचा स्वीकार न करणारी एखादी बुलंद ही अशी दगडी रचना म्हणून आमच्या डोळ्यासमोर राजकीय विचारांनी प्रेरित झालेली येते. आणि त्यातली विशालता, उदारता आणि त्याचं व्यक्तीचं समष्टीप्रत जाण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आम्ही गमावून बसतो. ते विस्मरण होतं. म्हणून असं हिंदू जागरणाचं काम वारंवार करावं लागतं. म्हणून प्रशांतजींनी मला आज इथे बोलावलं. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. जगात सुखाचा, समृद्धीचा, समाधानाचा, शांतीचा शोध हीच तर प्रत्येक धर्माची प्रेरणा आहे.
शुचिरभूत भावना या प्रत्येक मानवा अंतर्गतच असतात. वो किसी भी धर्म में पैदा हो, त्या शुचिरभूत भावनांना जी जागृत करू शकते ती शक्ती म्हणजे धर्म. हिंदू म्हणून जन्माला आला म्हणून काही रिच्युअल करावी लागत नाही. कुठलीही रिच्युअल न करता, कुठलेही कर्मकांड न करता तुम्ही हिंदू म्हणून जन्माला येता, हे सौभाग्य इतर धर्मात नाही. तुम्हें कुछ न कुछ तो करना पड़ता है. पारसी होने के बाद आपको कुछ करना पड़ता है, क्रिश्चियन होने के बाद करना पड़ता है, मुस्लिम होने के बाद करना पड़ता है. लेकिन हिंदू होने के बाद आपको कोई भी नहीं करना पड़ता, क्योंकि यही हमारे धर्म की विशालता है. तुम्हें आजादी है और यही आजादी तुम्हारा सबसे बड़ा बंधन है. हे ज्याला समजतं त्याला हिंदू जीवन पद्धती म्हणजे काय ते कळतं. आज अनेक विकसित राष्ट्रांमध्ये तुम्ही अनरेस्ट बघताय, असंतोष बघताय, बलात्कार, खून, युद्ध हे संपूर्ण जगातल्या श्रीमंत राष्ट्रात चालू आहे. युक्रेन इज अ रिच नेशन, रशिया इज अ रिच नेशन, अमेरिका इज अ रिच नेशन. आणि या सगळ्या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाचे भीषण प्रश्न निर्माण झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड ऑर्डर, बी इट युनायटेड नेशन्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक, इम्पॉर्टन्स ऑफ अमेरिका, हे सगळं तुम्हाला डिसमेंटल होताना दिसतं. एक नवी विश्वरचना यायच्या आधीची संध्याकाळ जो आहे त्या संध्याकाळात आपण जगतोय. आणि त्यावेळेला नवीन सूर्याचा उदय होत असताना त्याविषयी संभ्रम मनामध्ये निर्माण करण्याकरता एक कथ्याचं युद्ध 140 कोटी भारतीयांच्या मध्ये सुरू झालेलं आहे. आता युद्ध कुठे सुरू आहे म्हटल्यानंतर सगळे हात वर जातील आणि प्रत्येकाचं उत्तर असेल इराण, अमेरिका. कोण म्हणेल युक्रेन, रशिया, कोण म्हणेल इस्रायल, हमास. पण कोणी याचं उत्तर भारत हे देणार नाही, क्योंकि हमें पता ही नहीं कि युद्ध यहां हो रहा है 140 करोड़ की आबादी में. इस युद्ध के लिए किसी भी बॉम्ब की आवश्यकता नहीं है. Modern day warfare does not need any bombs, any warplanes, any drones, any fighter jets, any chemical weapons, any weapons of mass destruction. कुछ नहीं चाहिए. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करा, कथ्य टाका, आपापसात मतभेद घडवा. तो काळ गेला की जेव्हा बॉम्ब टाकून बेचिराग करायला लागायचं. येस, देर इज अ फिअर ऑफ मॉडर्न वॉरफेअर. विषय निघालाय म्हणून फक्त सांगतो. आजचा व्याख्यानाचा विषय नाही, कधीतरी युद्धाचे बदलते फॉर्म या विषयावर भाषण करायला बोलवा तेव्हा मी हे सगळं सांगेन. पण आत्ता विषय निघालाय, पटकन आठवलं म्हणून सांगतो. प्रत्येकाच्या हातात इकडे मोबाईल आहे, मोबाईल नसलेली व्यक्तीच नसेल. हल्ला जन्माला येताना मोबाईल घेऊन येतात की काय असं वाटायला लागले. आता अशी परिस्थिती आहे. इस्रायल हमास हे जे युद्ध झालं तेव्हा इस्रायल यूज टू अटॅक, आणि हमासची जी मृतांची यादी आहे ती यादी मी बघत होतो. नाव, जेंडर आणि वय. पहिली 30-35 पानं मृतांची यादी फक्त महिला आणि लहान मुलांची आहे. लहान मुलं म्हणजे वय वर्ष 5, 7, 8, 10 याच्या खालचीच मुलं. पहिली 50 पानं, 50-60 पानं फक्त महिला कशा मेल्या. खर तर युद्धामध्ये पुरुष मरायला पाहिजेत, कारण ते लढायला जात आहेत. मैं सोचने लगा कि ये क्यों हुआ. जेव्हा इकडून माहिती, तिकडून, त्याच्याकडून असं करता करता फायनली आय गॉट द सोर्स टू अंडरस्टँड की हे का घडलं, महिला कशा काय गेल्या. त्याचं कारण तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये आहे. नीट सांगतो, ऐका. जेव्हा विमान बॉम्ब टाकायला यायच्या तेव्हा त्याची 2 मिनिटं आधी, 3 मिनिटं आधी सूचना मिळायची. भोंगा वाजायचा शहरात, आणि भोंगा वाजला, समजा आत्ता इथे भोंगा वाजला तर पुरुष लढायला बाहेर पडतील आणि महिला ह्या ऑडिटोरियमच्या खाली एक बंकर आहे असं समजा, त्या तळघरामध्ये लपतील की बॉम्ब पडला तरी हे पडेल, तळघर सुरक्षित आहे.
आणि तिकडे राहून त्या शांतता बसू शकत नाहीत. मग त्या आपल्या जवळच्या मैत्रिणीला, शेजारणीला, नातेवाईकांना, आईला, माहेरी, सासरी सांगायच्या की मी इंदिरा गांधी ऑडिटोरियमच्या खाली सुरक्षित आहे. किंवा दे यूज टू मेक कॉल्स अँड दिस कॉल्स went through satellite and this satellite was intercepted by Israel war techniques, war weapons, आणि त्याचं नाव होतं गॉस्पेल आणि लव्हेंडर. मग त्या गॉस्पेल आणि लव्हेंडरला कळायचं की इंदिरा गांधी ऑडिटोरियमच्या खालून मागच्या 10 सेकंदात 400 SMS आणि व्हॉट्सॲप पाठवले गेलेत आणि ते बरोबर त्यांचं पुढचं मिसाईल तळघरावर डागायचे आणि तिथे त्या महिला मरायच्या. अगली बार से अपना स्टेटस रखते वक्त थोड़ा ध्यान रखिएगा, ये तुम्हें आदत डाली जा रही है. आणि ज्या कोणाला गॉस्पेल आणि लव्हेंडर, दीज आर AI ड्रिव्हन टूल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन टूल्स. इट डझंट रिक्वायर मॅनकाइंड. इथे मानवी स्पर्श नाहीये. सॅटेलाइटकडे ती गेली, तिथे इंटरसेप्ट झाली, लोकेशन कळलं, मजकूर एका क्षणात डिकोड झाला की 3 सेकंदात मिसाईल फायर होतं. 3 सेकंदात. अँड यू आर डेड इन नेक्स्ट 10 सेकंड्स. मैं कोई भयावह कहानी नहीं बोल रहा हूँ, ये सब डॉक्युमेंटेड है. आत्ता फक्त एक विषय निघाला वॉरचा, पण भारतात तेवढंही करायची गरज नाही आहे. 140 कोटी भारतीयांमध्ये एवढी आमची विविधता, हेच आमचं वैशिष्ट्य आहे. त्या विविधतेला एकमेकांच्या विरोधात झुंजवायचं आहे फक्त, बस. जात पात धर्म पंथ, इसी में तो झगड़े लगाओ ताकि हिंदू बच जाएगा. आणि हे पूर्वी झालेलं आहे. 1757 प्लासीची लढाई. सिराजउद्दौलाकडे आमच्या 50,000चं सैन्य होतं आणि रॉबर्ट क्लाइव्ह, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्यांच्याकडे 3,000चं सैन्य होतं. पण क्लाइव्ह हा हुशार सेनानी. तरी त्या 50,000मध्ये जात पात धर्म पंथ, रहन सहन, प्रदेश, खाण्याच्या पद्धती, उपासना पद्धती याच्यावरून झगडा लगा दिया, संभ्रम निर्माण किया. कोणासाठी लढताय असा प्रश्न विचारला आणि या देशाच्या आयकॉन्सविषयी, सन्मान चिन्हांविषयी आणि आदरणीय वस्तूंविषयी, गोष्टींविषयी त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आणि 50,000चं सैन्य हे हतबुद्ध झालं. दे फॉट अपॉलॉजिटिकली अँड दे वर डिफिटेड. आणि त्या 3,000चं सैन्य आमच्याकडे विजयी झालं. 3,000 आणि 50,000 ही काय लढाई आहे. आणि मग त्या प्लासी, विच इज इन वेस्ट बेंगॉल, त्या प्लासीमध्ये त्यांनी विजयाची मिरवणूक काढली. ती बघायला दोन्ही काठावर 75,000 लोक होती. त्यातल्या 3-4 लोकांनी जरी पायाखालचे दगड मारले असते ना, तरी आपण गुलाम नसतो झालो. माणसाची मनं खचली की देश खचतो आणि गुलाम होतो. म्हणून हे जे हिंदुत्व जागृत ठेवायचं म्हणजे काय, हे सांगण्याकरता मी इथे उभा आहे कि अगर इसे हम भूल गए तो शायद ये मौका जिंदगी हमें दोबारा नहीं देगी. नियती पुन्हा हा डाव आमच्यासमोर टाकणार नाही. याचं कारण वयाचा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळतोय. जर्मनी, जपान, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका हे सगळे देश सरासरी आयुर्मानाच्या आधाराने वृद्ध बनता आहेत. और यही एक कौम है, यही एक मिट्टी है जहां सबसे ज्यादा युवा है. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी आली पाहिजे, इम्प्लिमेंट झाली पाहिजे. याचं कारण त्या युवा जनतेला जर आपण योग्य ते स्किल्सचं एज्युकेशन नाही दिलं तर वी आर हेडिंग फॉर ए बिग मिस्टेक. 1970च्या दशकामध्ये 1 चाइल्ड पॉलिसी ही चायनाने आणली आणि ते आता वृद्धत्वाकडे झुकतात. आणि पुढची 25 वर्ष इंडिया शॅल बी द यंगेस्ट अँड द लार्जेस्ट नेशन. मग इथे आपण एकत्वाची भावना निर्माण नाही केली, एक राष्ट्रीयत्वाची भावना नाही निर्माण केली, एक भारतीयाची संकल्पना जर लोकांसमोर नाही मांडली तर आम्ही विस्कळीत होऊ, एकमेकांच्या विरोधात जाऊ, एकमेकांकडे संशयाने पाहू आणि अंतिमतः 1757च्या प्लासीचं युद्ध न करता पुन्हा आम्ही गुलाम होऊ. आणि यावेळची गुलामी ही केवळ आर्थिक नाही, वैचारिक, भावनिक सुद्धा असेल. तो क्या याची जाणीव करून देणं हे कर्तव्य नाही आमच्यासारख्यांचं. दॅट्स वाय आय एम हिअर. याचं कारण अगर हिंदू डिफीट हो गया तो दिस इज अ चैलेंज टू ह्यूमैनिटी.
जगातला प्रत्येक 6वा माणूस या जगातला, या पृथ्वी तलावरचा आज हिंदू आहे. अगर हिंदू डिफीट हो गया तो शायद या जगाची जी नवीन वर्ल्ड ऑर्डर आहे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, ती वर्ल्ड ऑर्डर बिघडेल. एक नवीन विश्व रचना येते है. हम दुनिया के सामने कई मिसालें कायम कर रहे हैं जो इसके पहले बहुत अमीर राष्ट्रों ने नहीं की थी, और इसके पहले हम भी अमीर नहीं थे. हजारों वर्षानंतर हे सगळं निर्माण झालेलं आहे. 17व्या शतकाचा जर इतिहास, अर्थव्यवस्थेचा इतिहास काढून पाहिलात तर आमची अर्थव्यवस्था जगात 24% कॉन्ट्रीब्यूट करत होती वर्ल्ड GDP मध्ये. 24%. अमेरिका तो नॉन एग्जिस्टेंट था. टुडे अमेरिका इज 17-16%. इमॅजिन वी वर 24%. इसका मतलब है की आमच्या गावामध्ये जी गुरुकुलं होती, जी शिक्षण पद्धती होती, जो एकोपा होता, त्यातून जी प्रोडक्ट निर्माण होत होती, त्यातून ज्या सर्व्हिसेस होत्या, त्या समुद्र पार करून कुठेतरी दुसरीकडे जात होत्या आणि पैसे कमवत होत्या, आणि त्या नाण्यांची जे एक्सचेंज करत होते ते आजचे नाणावटी आहेत. ती वटनावळ आहे. जे पद्मनाभ टेम्पल मध्ये तुम्ही इतके टन सोनं आहे, देवळात सोनं असायचं कारण काय आहे? They were holding companies to run international trade. Please understand this. हमारे यहाँ धर्म, अर्थ, काम, मोक्ष साथ में देखा गया है. हमने जीवन को पूरे समग्र समष्टि के साथ, पूरे व्यवहार के साथ देखा, ना कि उसको बाकी के धर्मों की तरह टुकड़ों टुकड़ों में बांट के देखा है. इसीलिए हम इतने विशाल है कि हम किसी भी धर्म का विरोध नहीं करते. आणि ह्या आमच्या गोष्टीला आमच्याकडे आमचं न्यूनत्व समजलं गेलं, आणि म्हणून इतकी विशालता असणारा हा धर्म आणि त्याचे सर्व अनुयायी, त्या धर्मात जन्माला आलेले, यांचं यशस्वी होणं गरजेचं आहे. आणि यशस्वी होण्याकरता त्यांचं हे विशाल संघटन अत्यंत गरजेचं आहे. और ये आपके ऊपर जिम्मेदारी है. जो आप यहाँ सुनोगे, आप उस विचारों का एक्सचेंज जो नहीं आए उनके पास करोगे. That's why God has sent you over here. So don't think that somebody called you to come over here. Think कि आप यहां आए क्योंकि आपके ऊपर एक जिम्मेदारी है. ही जी स्वत्वाची जाणीव आहे, ती जाणीव आपल्याला पोचवायची आहे. कारण संस्कृती नष्ट करण्याचे हजारो प्रयोग आत्ता सुरू आहे. आमची मेमरी इरेज करायची आहे, आमची संस्कृती नष्ट करायची आहे. When mind is polluted, thoughts are perverted, it is a culture that gets prostituted. आणि ती संस्कृती नष्ट करण्याकरता म्हणून हळुवारपणे गोष्टी सुरू असतात, ज्या आम्हाला कळत सुद्धा नाहीत. एक नवीन इतिहास आमच्या समोर मांडला जातो की जणू काय आम्ही जुना इतिहास विसरून जावा. हे सगळं का होतंय आमच्या देशाच्या विरोधात? क्योंकि पहली बार हमारा देश 300-350 सालों के बाद बलशाली हो रहा है. यहाँ एक परराष्ट्र मंत्री असा येतो की जेव्हा त्याला विचारलं जातं की तुम्ही रशियाकडून ऑइल का घेता, तेव्हा तो सांगतो, तुम्ही जेवढं ऑइल एका दुपारी वापरता ना, तेवढं मी 1 महिन्यात घेतो. तो यू आर ऑन युक्रेन साइड और रशियन साइड. थंडपणे, शांतपणे सांगतो, आय एम नॉट ऑन युक्रेन साइड, आय एम नॉट ऑन रशियन साइड. इफ एट ऑल आय एम ऑन माय साइड, इंडिया साइड. हे याआधी कधीही कोणी सांगितलं नव्हतं. याचं कारण आम्ही काय होतो आणि कशा करता आहोत हेच विसरायला लावलं. एक विलक्षण प्रचाराचा साचा नकळत इकडे कारणीभूत आहे. आणि हे लढे आता तीव्र आणि तिखर होत चाललेत. याचं कारण ट्रिपल तलाक का मामला सुप्रीम कोर्ट में गया, पॉझिटिव्ह निर्णय. राम जन्मभूमी एज पर द सुप्रीम कोर्ट ऑर्डर. EVM, SIR as per the Supreme Court order. So everything has been legally confirmed by the Supreme Court. जम्मू कश्मीर 370 लीगल, उसके बाद वोटिंग हुआ और 65% वोटिंग, हाईएस्ट सिंस द इंसेप्शन ऑफ जम्मू एंड कश्मीर. आणि त्यानंतर पश्चिम बंगाल
त्याचा धक्का एवढा की जगातलं पहिलं उदाहरण आहे की मुख्यमंत्री म्हणते मी राजीनामाच देणार नाही, माझीच बॅट आहे, मीच खेळणार, तिन्ही स्टंप पडले तरी माझीच बॅटिंग चालू राहिली पाहिजे. 92% वोटिंग इलेक्शन्स दिस कंट्री नेव्हर सॉ. जगामध्ये सर्वत्र पेट्रोल 45 आणि 50 रुपयांनी कमी झालंय पर लिटर, वाढलंय. आमच्याकडे फक्त 10 रुपयाचा फरक पडला. याचं कारण वी कुड ॲब्सॉर्ब दॅट लॉस. आणि एवढं सगळं होतंय तरी जनता उठाव करत नाही. खूप प्रयत्न करतायत, झुरळ सोडतायत, काय काय करतायत, पण तरी जनता उठाव करत नाही, रस्त्यावर येत नाही. आणि नेपाळ आणि बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होत नाही. ये समस्या आहे. श्रीलंकेत विषय काय होता? ऑर्गॅनिक फार्मिंग हा विषय आहे. तो परिणती किंवा रिझल्ट काय अपेक्षित होता की ऑर्गॅनिक फार्मिंगची सक्ती बंद करा. पण परिणाम काय झाला? तुम्ही राष्ट्रप्रमुखाच्या घरावर हल्ला करता, इतका जीव घेणा हल्ला करता की त्याला जीव वाचवायला पळून जावं लागतं आणि तुम्ही त्याचा राज्यमहल उद्ध्वस्त करून टाकता. बांगलादेशमध्ये काय होतं मागणं की 71च्या युद्धात जे लढले त्यांच्या वंशजांना रिझर्वेशन मिळावं की न मिळावं. A large people wanted कि they should not get. Government was wanting to give. रिझल्ट काय एक्सपेक्ट होता की गव्हर्नमेंट म्हणेल की ठीक आहे कॅन्सल कर दिया, नाही देगी उनको. पण तुम्ही काय केलं? तुम्ही हल्ला केलात. आणि हल्ला काय केलात तर तुम्ही राष्ट्राध्यक्षाच्या घरावर असा हल्ला केलात की तिचं प्रायव्हेट कपाट फोडलं. त्यात तिची अंतर्वस्त्र होती 78 वर्षाच्या बाईची. ती अंतर्वस्त्र तुम्ही आंतरराष्ट्रीय मीडियासमोर फाडता. ये तुम्हारी सभ्यता और संस्कृति बताती है तुम्हें, ये तुम्हारा धर्म तुम्हें सिखाता है. तेच नेपाळमध्ये. मग अशी शंका यायला लागते की या सगळ्या मागे काही दुसरं आहे का? या सगळ्या मागे काही एक्सटर्नल फोर्सेस आहेत का? म्हणून मी त्या दृष्टिकोनातनं विचार करायला लागलो. तीच गोष्ट म्यानमारमध्ये, तीच गोष्ट अफगाणिस्तानमध्ये. एक स्वतःच्या समृद्धीसाठी वॉर नावाची एक लॅब प्रत्येक देशात निर्माण करायची आहे आणि दोघांना झुंजवत ठेवायचे. आणि ते झुंजत ठेवून दोघांना एक प्रकारे शस्त्र आपणच पुरवायची आणि आपण गबर व्हायचं. हा अमेरिकेचा खेळ आता खूप जुना झाला आहे. तीच ती डीप स्टेट. आणि त्या डीप स्टेटमधून हे असं कथ्य पसरवलं जातं, युद्ध करायची गरजच नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून इथल्या विचारवंतांवर, लेखकांवर, कवींवर, संपादकांवर, पत्रकारांवर एक गारूड घाला आणि त्याच गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं, विकृत नजरेनं त्यांना बघायला भाग पाडा. तशाच सिरियल पॉप्युलर आहेत असं दाखवा की ज्या सिरियलमध्ये प्रत्येक स्त्री आपल्या पुरुषाव्यतिरिक्त दुसऱ्याकडे जाते. अशी किती घरं आहेत मला सांगा? हो गे 2-5%. तो 2-5% ही दिखाते हो, 95% नहीं दिखाते आप. शनी शिंगणापूरची बातमी. मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाही म्हणून आंदोलन झालं आपल्याकडे, बरोबर आहे. त्याची बातमी ऑस्ट्रेलियन पेपरात फ्रंट पेजवर. चायनाचे पेपर त्या दिवशी मी पाहिले, चायनामध्ये फ्रंट पेजवर. शनी शिंगणापूर कुठे आहे हे निम्म्या लोकांना इथं बसून माहिती नसेल हो. आणि चायना आणि ऑस्ट्रेलियामध्ये. आणि बातमी काय तर महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, महिलांना पूजा करू दिली जात नाही. मला तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारले. म्हटलं बाबा त्या गावामध्ये हजारो वर्ष घराला दरवाजे नाहीत आणि दरवाजे असले तर त्याला कड्या कुलप नाहीत, याची बातमी नाही कधी छापलीत. हा कथ्य ये है, कथ्य ये है. आणि ह्या कथ्याविरोधात लढायचं आहे. आणि मग याच्याकरता लव्ह जिहादवर आपल्याकडे जे कायदे झाले त्याला चॅलेंज करायचा प्रयत्न झाला. दे वेर परफेक्टली लिगल. कायद्यासमोर सर्व समान आहेत. मग प्रयत्न हळुवारपणे कथा कल्पनातून, चित्रपटातून, नाटकातून या कल्पनेला हळूहळू धक्के देत सुरुंग लावा. पण अलीकडे चित्रपट पण कुठले गाजतात तर केरला फाईल्स, उरी, धुरंधर 2 म्हणजे तिथलेही सगळा बाजार उठला.
कायद्याचा बाजार उठला, निवडणुकीचा बाजार उठला, एंटरटेनमेंटमधून तुमच्यावर मतपरिवर्तन करायचा कायदा बाजार उठला, तरुण पेटून उठत नाही तेवढं झालं तरी म्हणतात हमारा इस देश पे भरोसा है. ट्रस्ट बिटवीन पीपल अँड गव्हर्नन्स इज नॉट ब्रेकिंग अप. आणि म्हणून एक प्रचाराचं एक वेगळं कथ्य या देशात यायला लागलं. वंदे मातरमला विरोध. आणि तो विरोध कोण करतं? मैं मुसलमानों को दोषी नहीं देता, उन तक ये बात पहुंची नहीं है कि वंदे मातरम हमारे लिए क्यों इम्पॉर्टंट है. मेरा गिला शिकवा हिंदुओं से है. आज मी बघत होतो इथे वंदे मातरम संपूर्ण गात होते. भैया 7-8 महीना हुआ ना उसे राष्ट्रगीत का दर्जा मिले. कितने लोगों को पूरा पाठ है बताइए. जे हात वरतील त्यांना इथे येऊन बोलायला लावणे मी. मग ये जिम्मेदारी किसकी है? या देशाची मिट्टी, इस वतन को अपनी मां की तरह देखना, एक देवी की तरह देखना, इसमें गुनाह क्या है? तुम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी. उसे दुर्गा का रूप जो हमें चेतना देती है, ताकद देती है, याच्यात गरिष्ठ काय आहे? हे सगळे लांगुल चालनाचे परिणाम आहेत. वर्षानुवर्ष तुम्ही वेगळे आहात हे ठसवलं गेलं. सर्वसामान्य मुसलमानाला हे वेगळे पण नकोय. मूठभर त्यांच्यावर गव्हर्न करणारे नॉन पसमंदा राजकारणी त्यांना हे हवंय. वो चाहते हैं कि ये अलग हो ताकि उनके ऊपर उनकी बनी रहे. कोणाला या देशाच्या मुख्य प्रवाहाचा भाग व्हायचा नाही. कोणाला आपल्या मुलाच्या हातात दगड द्यायचा आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये पत्थरबाजी का होत नाही? क्योंकि विदेशों से आया हुआ पैसा नहीं आता. हे गुमराह करणं जे आहे ना, हे गुमराह करणं सर्वत्र होत होतं की अरे टाका झोपड्या काय फरक पडतोय, लँड तो सरकार की है, हमारी ही है. म्हणून गरीब नगरची झोपडपट्टी काढायला एवढा त्रास होतो. त्या मुसलमानांना हे सांगितलंच नव्हतं कि यहां झोपड़ी डालना इलीगल है भैया. कोई नहीं डालता. हिंदूंच्या मनात सर्वसामान्य मुसलमानांबद्दल जेवढे गैरसमज आहेत तेवढे कशाबद्दल नाही आहेत असं माझं मत आहे. आणि ते अलीकडच्या काळात पद्धतशीररित्या वाढवले गेले. याचं कारण हे दोन्ही वेगळे राहणे याच्यातच एक राजकारणाचं इंगित होतं. वी आर मेड बिलीव्ह दॅट वी आर बॅकवर्ड्स. आणि त्याच्यामुळे एक पराभूत मानसिकता आमच्यामध्ये आहे. एक असुरक्षित भावना आमच्यामध्ये आहे. इयान चॅपल जेव्हा भारताच्या इनिंग्स बघत होता आणि ग्रेग चॅपल आपला कोच होता त्यावेळी त्याचा एक इंटरव्ह्यू झालेला होता. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं होतं की इंडियन क्रिकेटर्स आर द बेस्ट टॅलेंटेड ऑन दी अर्थ. अँड ही वॉज रेफरिंग टू अझरुद्दीन्स एस्पेशली गेम ऑन द लेग साईड. आणि त्यांनी सांगितलं होतं की ऑफ साईडला परमेश्वर असतो, अल्लाह असतो, आणि डाव्या बाजूला फक्त अझरुद्दीन असतो. देर इज नोबडी टू मॅच हिम. आणि तो म्हणला बट इंडियन्स प्ले ॲपॉलॉजेटिक. तुम्ही पराभूत मानसिकतेतनं लढता, तुम्ही विजयाच्या मानसिकतेतनं लढत नाही. आम्हाला सातत्यानं सांगितलं गेलं की आप सिर्फ गुलाम ही हो. कभी इसके थे, कभी उसके थे, कभी ब्रिटिशों के थे. हे कधीच सांगितलं गेलं नाही की इकडे अशी एक विचारधारा होती की जी एका प्रदेशावर संपन्नपणे राज्य करून सर्वांना एकत्र कवेत घेऊन शांततेनं नांदत होती. आणि त्याच्यात हिंदूंच्या मानगुटीवर आर्यन नावाचं एक फोकनाड बसवण्यात आलं. आणि या सगळ्यातून मेकॉलेच्या शिक्षणाचा अतिरेक आणि त्यातून निर्माण झालेला एक गुलाम नोकरशहा की जो प्रश्न विचारू शकत नाही, जो स्वतःचा बोध हरवला आणि भारताचा बोध हरवला असा कणाहीन सत्वहीन भारतीय. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे स्किल सेट आमच्या गावागावांमध्ये होते ते या 150 वर्षाच्या गुलामीने, 190 वर्षाच्या गुलामीनं आम्ही गमावून बसलो. आणि 25% मार्केट शेअर 1947 स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 4% येऊन पोहोचला. तेव्हा गरीब सगळेच झाले भैया. हिंदू भी उतना ही गरीब हुआ जितना मुसलमान हुआ, क्योंकि हमको लूटने वाला और लड़ाने वाला कोई बाहर से आया था और हम एक दूसरे के साथ लड़ते रहे. उसके बाद तो हमारी सरकार थी.
पर तिथेही अलगतावाद और 4% का हमारा मार्केट शेयर 1990 में 0.4 तक गिर गया। सोना गिरवी रखना पड़ा देश को बचाने के लिए। ये इतिहास है। हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ब्रिटिश संसदेमध्ये चर्चा झाली की लंडनमध्ये मेट्रोचं काम सुरू झालंय, पैसे नाही आहेत, कहां से लाएंगे पैसे इतने? ते ऑफिशियली उत्तर दिलं गेलं सरकारकडं, नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया, हम उन्हें लूट के ला रहे हैं. आणि कितीची लूट आहे? हा माझा आकडा नाही किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आकडा नाही, हा ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आकडा आहे. कोणाला पाहिजे असेल तर साईटवरून दाखवायला तयार आहे. आणि तो आकडा आहे $45 ट्रिलियन. आजची आपली अर्थव्यवस्था $4.5 ट्रिलियन की है. म्हणजे जेब में अगर 100 रुपए हैं तो हमको 1000 रुपए के लिए दोनों को लूटा है, तीनों को, सबको लूटा, जितना हिंदुओं को उतना मुसलमानों को. आणि मग ती भांडणं लावली का, तर आपण झगडत राहू आणि त्यांना त्यांचा फायदा काढता येईल. मग कधीतरी फुसकाव, वंदे मातरमला विरोध करायला लाव, कधी आणखीन कशाला विरोध करायला लाव. हे सगळं अशा करता आहे की जी एक विशाल संस्कृती आहे, त्या संस्कृतीला आमच्याच लोकांना समजून द्यायचं नाही. फक्त गर्व से कहो म्हणून गावागावात फिरायचं, गुटखाच्या पुडी तोंडात टाकायची आणि पचकन थुंकत रस्त्यावर म्हणत जायचं, दॅट इज नॉट हिंदुइज्म. संस्कृति तो प्रवाह है, प्रतिबंध नहीं. प्रवास है, स्थानक नहीं. किसी गैर धर्म के पूजा घर के सामने जाके जोर से हॉर्न बजाना और ये बताना कि मैं भगवा लगा के आ रहा हूं, इसे मैं हिंदू नहीं मानता. और ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा नहीं है. उनकी उपासना पद्धति अलग है, लेकिन हम सब एक है, एक रहें और एक रहना चाहिए. यही हिंदुत्व की, भारतीय की कल्पना है. पण ही का नष्ट करायची आहे? तर ती सिव्हिलायझेशन आता प्रोग्रेसिव्ह आहे. बीट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल रिलेशन्स, बीट सॉफ्टवेअर इंडस्ट्री, बीट IT इंडस्ट्री, बीट आत्मनिर्भर भारत, इट इज प्रोग्रेसिंग. मागच्या वर्षी मुस्लिम मुलांपेक्षा मुस्लिम मुलींची ग्रॅज्युएट होण्याची संख्या जास्त आहे. हे कशाचं लक्षण आहे? ये बदलते भारत की तस्वीर है. मला सोलापूरच्या एका शाळेमध्ये कॉन्व्होकेशनला बोलवलं होतं. पुण्यात काम केलं आणि नंतर गाडीने निघालो होतो. काय मनात आलं, पुणे स्टेशनच्या मागून माझी कार जात होती. ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड आहे, सिक्युरिटी आहे, मला त्यांना थांबवलं, कोट टाय काढून ठेवला गाडीत. म्हटलं चलो तुम जाओ, मला स्टेशनवर लवकर पोचलात तर भेटा, नाहीतर म्हटलं गेस्ट हाऊसला जा, मी माझा येऊन जाईन. ते म्हटलं सर असं काय करता? म्हटलं नाही तुम जाओ. म्हटलं मी अकेला जाना चाहता. स्टेशनवर गेलो, पुणे स्टेशनवर तिकीट विंडो, म्हटलं तिकीट काढलं सेकंड क्लासचं. म्हटलं सोलापूरला जायला गाडी. ते म्हटले आत्ता एक अर्ध्या तासात आहे, प्लॅटफॉर्म नंबर अमुक अमुक, तुम्ही जा. मी गेलो, गाडी आली, चढलो, बसलो. हळूहळू गर्दी आली आणि मला पाहिल्यानंतर काही लोक, अरे सर तुम्ही सेकंड क्लासमध्ये. मग कोण फोटो काढतंय, कोण काय करतंय, कोण तर TC आला तर म्हटलं सर अहो सेकंड AC मध्ये कंपार्टमेंटमध्ये जागा आहे, तो डिफरन्स भरा आणि चला. म्हटलं नाही नाही आज इथेच प्रवास करायचा आहे. बघा भारत काय बदलतोय. मग चहावाला आला, त्यांनी एक फोटो काढून घेतला माझ्यावर, चहाचे पैसे पण नाही घेतले. हे समोर बसलेलं एक दाम्पत्य वगैरे होतं, ते मुस्लिम होतं. मला मुस्लिम होतं हे कळलं कारण त्यांनी बुरखा घातला होता आणि त्यांनी मुस्लिम कॅप. त्यांच्याबरोबर 3 मुलं होती, त्यातली सर्वात मोठी मुलगी 12 वर्षाची होती. आणि ती माझ्याकडे अशी बघत होती की हा काय प्राणी आहे, म्हणजे ह्याच्याकडे TC येऊन आदराने बोलतोय, चहावाला पैसे घेत नाही, कोण येऊन फोटो काढतायत. ती म्हणली अंकल आपका फोटो क्यों ले रहे हैं? म्हटलं कुछ नहीं बेटा, वो TV पे दिखता हूँ ना इसके लिए. अच्छा आप सीरियल में काम करते हो? नाही तेवढी वेळ नाही आली आपल्यावर की सिरियल मध्ये काम करायला लागेल. अच्छा चल रहा है अपना दुकान. मग तिला न्यूज चॅनल वगैरे सांगितलं, तिला काही कळलं नाही. वडिलांना विचारलं काय करतो? तो म्हणतो काय नाही, घोरवडी म्हणून पुण्याच्या जवळ एक काहीतरी गाव आहे, तिकडे घरोघर जातो आणि नानकटाई वगैरे बेकरीतनं विकत घेऊन विकतो. कितना कमाते हो? 12-15 हज़ार कमाता हूँ. बीवी क्या करती है? बोले कुछ नहीं, वो 2-3 घर के बर्तन मांजती है. बेटी क्या करती है? उर्दू शाला में सीखती है.
म्यूनसिपाल्टी के, 5वीं 6वीं कक्षा में है, कितना बड़ा मकान है? तो बोले 140 स्क्वेअर फीट का है, नहाने की जगह अंदर आहे, टॉयलेट बाहेर आहे. का सांगतोय मी? बॅकग्राऊंड लक्षात घ्या आणि इंटिग्रेशन इन सोसायटी काय आहे ते लक्षात घ्या. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास क्या है ये देख लीजिए. ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळायला लागली. आईने तो मोबाईल काढून घेतला. मला ते बघवलं नाही, मी हाच मोबाईल होता, पण इससे खेलो. तिच्या आईने पाहिला, अरे ये तो बहुत महंगा है. कितने का है? म्हटलं होगा 1.5 लाख का. अरे ये टूट गया तो हम भर के नहीं दे सकते. म्हटलं ऐसे कैसे टूटेगा, खेलो. पुढे काय घडलं ते नीट ऐका. म्हणजे भारत काय आहे आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासची ताकद काय आहे ते कळेल. त्या मुलीने पाहिला आणि मला परत दिला. म्हटलं क्या हुआ? स्क्रीन पासवर्ड नहीं डाला है, लॉक है, पासवर्ड डालिए. डालो, मैं बताता हूँ. हाँ, अपना पासवर्ड किसी को नहीं बताना, स्क्रीन का पासवर्ड खुद के पास ही रखना है. हे ती कोणाला सांगते आहे? ज्याची 4 पुस्तकं आयटीची अमेरिकेत टेक्स्टबुक आहेत त्याला? टाकून दिला. तिने असं करून पाहिलं आणि मला म्हणली, ये भीम ॲप आपने डाउनलोड नहीं किया? 4 चौघं बघायला लागले. आपली एक स्टेटस आहे ना आयटी तज्ञ म्हणून वगैरे, कशी इज्जत जाते ना आपली थोडी. मी म्हटलं नाही, टाइम नहीं मिला, मैं डाउनलोड करके देती हूँ आपको. तिने डाउनलोड केला, बँकेचे डिटेल घातले, एक ट्रान्झॅक्शन करून दाखवलं. थोडा वेळ ती खेळली. तिने मला परत दिला मोबाईल. मला म्हणली, अंकल आपको नहीं लगता ये बहुत बड़ा हेवी है? 12 वर्षाची, वडिलांची इन्कम 15,000 पण नाही आहे. ती मला काय सांगते बघा. हा बदललेला भारत आहे, अल्पसंख्याक आहे. तिने हातात घेतला आणि मला म्हणली की अंकल ये बहुत बड़ा और हेवी है. मतलब काय का बड़ा हेवी है? देख मैं एक अंगली से टाइप कर सकता हूँ सब कुछ. तो आपके बड़े हाथों के लिए सही है, मेरे जैसे छोटे बच्चे के हाथ के लिए बहुत बड़ा और हेवी है. जब मैं बड़ी बनूंगी ना अंकल, तो मुझे मोबाइल साइंटिस्ट बनना है और इसको आधे साइज का और डबल पावर का करके बताना है. हे स्वप्न पाहू शकते एका ऑरेंज कार्डातली मुलगी. हे ते एम्पॉवरमेंट आणि इंटिग्रेशन. दिस इज व्हॉट रिलिजन हॅज टू डू अँड दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. आणि तेच नकोय. हीच ती गुणवत्तापूर्ण समाजाची निर्मिती ज्याच्याकरता मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्वप्न पाहिलं. आणि त्यांनी सांगितलं रॅडिकल ह्युमॅनिस्ट या पुस्तकामध्ये की वरवर बदल करून चालणार नाही, सामान्य माणसापर्यंत पोहोचून त्याची गुणवत्तावान विचारसरणी आम्हाला बदलावी लागेल. यही तो एपीजे अब्दुल कलाम ने कहा कि ये सब करने के लिए प्राचीन संस्कृति के कुछ आयाम और संस्कृत ते संस्कार आम्हाला पुनरुज्जीवित करावे लागतील. वर्गीस कुरियन ने तो यही कहा कि सगळं सरकारवर टाकून चालणार नाही, आम्हाला समाजाला जागृत करावा लागेल. 100 साल से आरएसएस वही तो कर रहा है कि समाज को जागृत करे, उसे अपने गत वैभव का ज्ञान कराए. आणि त्याच्याच करता ती जी जळमटं आहेत आपल्यामध्ये आलेली ती दूर करण्याकरता, म्हणून एकमेकांमधला असंतोष दूर करण्याकरता सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिक कर्तव्य हे पंचमहाभूत कशा करता आहेत? तर समाज गुणवत्तावान व्हावा आणि एक व्हावा हा हिंदू संघटन याचा विचार आहे. आणि तो सर्व समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. याचं कारण अगर हम गुणवत्तावान पूर्ण समाज की निर्मिती नहीं कर सके तो शायद हाथ का मौका गंवा देंगे और ये अगले 1000 साल तक डेमोग्राफी का मौका दोबारा नहीं आने वाला. वेल अदर्स कैन कीप फाइटिंग ऑन आवर डायव्हर्सिटी, पण हीच तर विविधता आहे की ज्याला आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. अशी विविधता जगात कुठे नाही हो. दर 10 किलोमीटरवर 15 किलोमीटरवर लोकांची भाषा बदलते, त्याचा टोन बदलतो. मी आत्ता हिमाचलला गेलो होतो. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या एका मोठ्या हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा मी संचालक आहे. तिकडे एक मनालीच्या पासून 70 किलोमीटरवर एक पार्वती नावाचं धरण आहे, पार्वती 1, 2 and 3. त्याचं काम बघायला गेलो होतो. येताना उशीर झाला. मी मागे बसलो होतो आणि आमची जी
संपूर्ण तिथली आरोग्य व्यवस्था बघणारी डॉक्टर बाई होत्या, त्या पुढे बसल्या होत्या आणि मागे वळून आमच्याशी बोलत होत्या. थोड्या वेळाने बोलणं संपल्यानंतर त्या वळल्या आणि त्यांनी कसं काहीतरी नाव सांगितलं. अरे हा डिस्ट्रिक्ट आलेला दिसतोय. तुम्हाला कसं कळलं हा डिस्ट्रिक्ट आला? ते बोलले महिलांचे ड्रेस बदलले. बघा नीट ऐका, हा देश काय आहे. म्हटलं महिलांचे ड्रेस बदलले म्हणजे? ती बोलली हिमाचलमध्ये एका जिल्ह्याचे ड्रेस दुसऱ्या जिल्ह्याची महिला घालत नाही. मग तिचे स्टाईल, पॅटर्न, कलर सगळं वेगळं असतं. लगेच आमचा बुद्धिवादी मेंदू जागृत झाला. नाही पण एका जिल्ह्यातलं लग्न दुसऱ्या जिल्ह्यात झालं तर ती बोलली मग ती ते ड्रेस घालणार. म्हणजे म्हटलं प्रत्येक जिल्ह्यातली महिला वेगळा ड्रेस? हो म्हणे, त्यांचा कलर, स्टाईल, पॅटर्न वेगळा असतो. आणि तो ड्रेस दिसला मला त्या महिलांच्या अंगावर रस्त्यावर, म्हणून म्हटलं हा मला जगात एक तरी असा देश दाखवाल का हो जिथे प्रत्येक जिल्ह्याला वेगळा ड्रेस आहे? ही विविधता आहे. आणि तो समाज हिमाचलचा आम्ही मागास म्हणला. अरे पॅरिसला नाही रे अशी फॅशन, ती आमच्याकडे आहे. म्हणून नॉर्थ ईस्टचा मी अभ्यास चालू केला. एकट्या नागालँडमध्ये 18 पद्धतीच्या जाती जमाती आहेत आणि प्रत्येक गोष्टीची जीवनातली गाणी आहेत. आणि ज्या कोणाला एक खोटं वाटत असेल ना, ते नंतर थांबा, माझी ट्रेन रात्री 12 वाजता आहे, मी तुम्हाला सगळी गाणी ऐकवतो. माझ्याकडे जवळपास 1000 तासाचं रेकॉर्डिंग आहे. स्त्री प्रेमात पडली याच्यावर नागालँडमधल्या प्रत्येक जाती जमातीत वेगळं गाणं आहे. त्याची संस्कृती वेगळी, त्याचं म्युझिक वेगळं. तिचं लग्न ठरतं तेव्हा वेगळं गाणं आहे. ती प्रेग्नंट राहते तेव्हा वेगळं गाणं आहे. तिची डोहाळ जेवणं होतात त्याची वेगळी 18 पद्धतीची गाणी एकट्या नागालँडमध्ये. आणि नागालँडचं पॉप्युलेशन किती मोठं आहे माहिती आहे? 15 लाख. मग मिझोराम तिथे आणखीन वेगळं, मणिपूर आणखीन वेगळं. आणि हे सगळं नष्ट व्हावं म्हणून बाहेरून आक्रमण करून मणिपूरमध्ये भांडणं लावली जात आहेत की दे वॉन्ट टू डिस्टर्ब धिस. हा विविधतेचा उत्सव. एक महिला आपल्या जिल्ह्याचे कपडे घालते म्हणजे ती दुसऱ्या जिल्ह्यातल्या महिलेचा द्वेष नाही करत. मी माझ्या मतावर ठाम आहे पण तुझ्या मताचाही मी आदर करते. हेच तर आमच्या विशालतेचं रूप आहे. समन्वय है, सबको साथ लेके चलना है. हमारा संयम हमें त्याग सिखाता है. तो आमच्यातल्या हाव आणि गरजा वाढू देत नाही. हीच तर आमची सर्वात मोठी आहे. आणि ह्याचा प्रचार जिथे होतो, तो प्रचार होतो ती जागा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्या शाखा. त्याच्यात हुकुमशाही आहे असं म्हटलं जातं. हो, हुकुमशाही आहे. जो संघचालक असतो तो जो शाखा भरवतो तो आज्ञा देतो, उत्तिष्ठ. आणि जरी समोर सरसंघचालक असले तरी त्या 15 वर्षाच्या मुलाची आज्ञा ते स्वीकारून उत्तिष्ठ म्हणजे उभे राहतात. आरम म्हणजे रिलॅक्स होतात. आणि विकिर म्हटल्यानंतर संघस्थान सोडतात. 15 वर्षाच्या मुलाचं सरसंघचालक जर आले असतील तर ते सुद्धा ऐकतात. याला तुम्ही हुकुमशाही म्हणाल का? मला सांगा. नीट विचार करा की आचरण आणि जीवनाची ही जी उच्च मूल्य आहेत ती सर्वच क्षेत्रात असावीत असा आग्रह. म्हणून वनवासी कल्याण आश्रम, म्हणून रुग्णसेवा प्रकल्प. जाऊन बघा हेडगेवार रुग्णालय संभाजीनगरचं, किंवा गुरुजी रुग्णालय नाशिकचं, किंवा हेडगेवार रुग्णालय अमरावतीचं. या सगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरचं दायित्व आणि त्यांच्या प्रतीची असलेली समर्पणाची भावना. आमचे खिवनसरा काका आत्तापर्यंत वयाच्या 83 वर्षापर्यंत रोज 1000 लोकांना रोज फुकट अन्न देत होते. का? तर मला जो जीव जगतो आहे समोरच्याचा पण जीव जगला पाहिजे, हे त्याच्या मुळाशी असलेलं हिंदू तत्वज्ञान. मैं अमीर हूं और अमीर बनूंगा, ये अमेरिकनाइजेशन हमारे विचारों का नहीं है और नहीं हो सकता. आणि म्हणून ही जी संस्कृती ती आता स्ट्रॉंग होते, ते नकोय. नैसर्गिक आपदांमुळे माणसानी भूगोल बदलला. युक्रिस आणि टिफ्रेटिसच्या नद्यांच्या मुळाशी असलेला हा मानवी समूह जगात सर्वत्र पांगला आणि हवामानाचा वर्षानुवर्ष परिणाम होऊन त्याच्या त्वचेचा रंग बदलला, त्याचा आकार बदलला, त्याचे आहार विहार सगळं बदललं. त्यामुळे त्याच्या प्रतिमा भिन्न झाल्या, त्याच्या पूजा पद्धती भिन्न झाल्या.
ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे सगळं बदलत गेलं, पण त्याच्या अंतर्गत ज्या मानवी चेतना होत्या त्या तशाच राहिल्या आणि त्यांना जागृत करणारी शक्ती म्हणजे धर्म. म्हणून त्यातला कोणी मूर्तीपूजा पाळतो, कोणी अमूर्ताची पूजा करतो. हमें जितने पांडुरंग के भजन प्रिय है उससे भी कहीं ज्यादा हमारे यहाँ निर्गुणी भजन भी प्रिय है. यही तो विशालता है. कुमारजींची निर्गुणी भजनं आवडत नाही तशी व्यक्ती मला शोधून दाखवा, पण तीच व्यक्ती पंडित भीमसेन जोशी यांची पण पांडुरंगाची भजनं ऐकत असतात. ही विशालता आमच्या हृदयामध्ये जन्मता आलेली आहे. हमें बाहर से सिखाने की जरूरत नहीं है. पंडित भीमसेन जोशी हे देशस्थ ऋग्वेदी कट्टर ब्राह्मण, कर्नाटकातले, घरात 16 ओळं, आणि त्यांनी आयुष्यभर गायकी कुठली गायली तर अब्दुल करीम खान यांनी स्थापन केलेल्या घराण्याची. कधी जाणवलं का की एका मुसलमानाचं घराणं चालवतंय कोण? तर कर्नाटकातल्या एका ब्राह्मण कुळात जन्माला आलेला मुलगा कॉल्ड पंडित भीमसेन जोशी. और वही चीज ध्रुपद धमार गायकी. ध्रुपद धमार गायकी म्हटलं की आम्हाला डागर बंधू आठवतात. डागर बंधू 7 पिढ्या फक्त धमार ध्रुपद गायकी गातायत. ध्रुपद म्हणजे काय तर पार्वतीचं स्तवन, आणि ते कोण करतात तर फैमुद्दीन डागर. 7 पिढ्या फक्त पार्वतीचं स्तवन करतायत आणि आम्हाला काहीही त्यात गैर वाटत नाही. फैमुद्दीन यांच्या गायनाशिवाय आमची सवाई गंधर्वची मैफिल पूर्ण होत नाही. इतका हा सगळा समाज एकत्र. याचं कारण इथे हिंदू सहनशील आहे, संस्कारशील आहे. तो हे सगळं स्वीकारत असतो. हमने ये जाना कि संस्कृति प्रवाह है, प्रतिबंध नहीं, प्रवास है, स्थानक नहीं, इसलिए हम कर्मठ नहीं है. आणि म्हणून हमने कण में वही देखा, सूक्ष्म जीव में भी वही देखा जो हम पृथ्वी और अनंत में देखते आए हैं. या शतकाच्या सुरुवातीला आम्ही ह्युमन जिनोमचं डिकोडिंग केलं आणि तेव्हा लक्षात आलं की आमच्यातल्या जिनोम, आमच्यातल्या ज्या मूल पेशी आहेत त्या आदिमानवापासून तशाच आहेत. फक्त भूगोल विकसित झाला, जगण्याची काही भागामध्ये भूगोलातल्या चेंजेसमुळे कठीणाई आली म्हणून लोक पांगली, अन्यथा ते सर्व एकच होते. अनेक स्पीशीज नष्ट झाल्या, डायनासॉर नष्ट झाले, मानव टिकला कारण त्याच्यामध्ये असलेली विजिगिषा होती. शेकडो राष्ट्र या पृथ्वीवर जन्माला आली आणि सगळी नष्ट झाली. अनेक स्थित्यंतर या मिलेनियमनं पाहिली. सगळी राष्ट्र नष्ट होत असताना एक है जो बात है की हस्ती मिट्टी नाही असं म्हणत सर्व आक्रमणांना पुरून उरला. याचं कारण इथे हिंदू धर्म होता. तो ऋग्वेद मानत होता जो कहता है, ऋग्वेद ने बताया हमको, बुद्धिनाशात प्रणश्यति, यू मस्ट क्वेश्चन. वी अलाउड क्वेश्चनिंग. आमच्याकडे म्हणून एक धर्मग्रंथ नाही, 10 कमांडमेंट्स नाहीत. एक कधी 6व्या शतकात 12व्या शतकात कुणा एका माणसाने सांगितलेलं तत्वज्ञान आम्ही स्वीकारत नाही. आम्ही नवीन संस्कृत करत जातो, आम्ही बदलत जातो, सतत प्रवाही होत राहतो. आम्ही घर्षणामध्ये अग्नि बघतो आणि पत्थर में हथियार देखते हैं और उस पत्थर से जो हथियार पैदा होता है उसी से हम माँ भारती की मूर्ति भी बनाते हैं जो सबके लिए वंदनीय और पूजनीय है. म्हणून युफ्रेटिसमध्ये निर्माण झालेली सुमेरियन संस्कृती नष्ट होते पण आमची टिकते. पहिल्या वर्ल्ड वॉरनी आम्हाला कम्युनिझम आणि त्याच्यावरचा विचार मांडला. ॲडम स्मिथ वगैरे सगळे प्रकार आले, सायंटिस्ट आले. त्यांनी आम्हाला काय शिकवलं? कम्युनिझम आणि सोशलिझम दिलं. आणि त्यात काय सांगितलं? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट, एक्सप्लॉयटेशन ऑफ द नेचर आणि वैयक्तिक स्वार्थवाद. होमोसेंट्रिझम हा एक विचार आला त्या काळात. होमोसेंट्रिझम म्हणजे काय तर पुढची पिढी हे आधीच्या पिढीच्या कामसुखाचं बाय प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे माणसांमधले जे व्यवहार आहेत ते वृक्ष बनत चालले आणि संपूर्ण पाश्चात्य विचारसरणीचा डोलारा, त्याचा जो आधार कुटुंब असला पाहिजे तोच तुटला आणि त्यामुळे जे काही घडलं ते आपण पाहिलं. आणि इथे
हमारी संस्कृति, हमारी विचारधारा पूरी अलग है. त्यांच्यावरची जी पाश्चात्य विचारधारा आहे ती डेकार्तेच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, जो कहती है ओ जितो इर्गो सम, आय एक्झिस्ट बिकॉज आय थिंक. ओ जितो इर्गो सम, आय एक्झिस्ट बिकॉज आय थिंक. याचा अर्थ असा आहे की मी आहे याचं कारण मी विचार करू शकतो. याचा अर्थ माझं शरीर आणि माझा पिंड हे वेगळे आहेत. सुपिरियर माइंड कंट्रोल्स इन्फिरियर माइंड, सुपिरियर बॉडी कंट्रोल्स इन्फिरियर बॉडी, सुपिरियर system controls inferior system, superior nation controls inferior nation, superior technology exploit inferior technology. इससे modern science हमें मिला, लेकिन एक जीवन शांति से जीने की कोई चाह नहीं मिली. आणि हेच निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन करायला शिकवलं. आणि म्हणून 4% पॉप्युलेशन असलेली अमेरिका 40% निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन करते. आणि इकडे वर्षानुवर्ष आम्हाला सांगितलं गेलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे हिंदू तत्वज्ञान. नन डॉमिनेट्स द अदर. वी कॅनॉट डॉमिनेट द नेचर अँड वी डिड नॉट अलाउ नेचर टू डॉमिनेट अस. एकम सद्विप्रा बहुना वदंती. कम्युनिझमने काय सांगितलं? जो कमाएगा सो खाएगा. बरोबर, कसेल त्याची जमीन. आमच्याकडे जो कमाएगा सो खिलाएगा. मोठा भाऊ नोकरीला लागला आणि घर गरीब असेल तर तो न सांगता आपल्या धाकट्या भावाचं शिक्षण करतो. कोकणामध्ये तुमच्या कुटुंबात हिंदू असाल, मुसलमान असाल, तुमच्या प्रत्येकाकडे अशी शेकडो उदाहरणं आहेत. याचं कारण वही हमारी संस्कृती है. तेच आमच्या समाजाचं वस्त्र आहे आणि त्या वस्त्राचा नक्षीदार काशिदा म्हणजे हिंदुत्व. तेच इकठ्ठा आहे. आणि या सगळ्याला डीप स्टेट एक नख लावते. 2003 साली जॉर्जियामध्ये रोज रेव्होल्युशन झालं. रोज रंगाचे टी शर्ट घालून लोक रस्त्यावर आली आणि आपल्या देशाविरुद्ध घोषणा द्यायला लागली. 2004 ऑरेंज रेव्होल्युशन युक्रेनमध्ये झालं. म्हणून आपल्याकडे कोणी व्हाईट टी शर्ट घालून आलं की मला फार भीती वाटायला लागते. मी तेवढंच फक्त सांगतोय, बाकी काही. आणि हे मीडिया नॅरेटिव्स तर कसं चालतं बघा. हे आत्ता पहलगामवरचा आपला हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपण जाऊन ऑपरेशन सिंदूर केलं. त्यावेळी मी जर्मनीमध्ये होतो आणि जर्मनीमध्ये एक फायनान्स कॉर्पोरेशन एक कॉन्फरन्स अटेंड करत होतो आणि भारताबद्दल बोलत होतो की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन कसं चांगलं आहे, तुम्ही पैसे कसे गुंतवले पाहिजेत वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर कॉफी पान होतं तेव्हा जर्मन काही आले माझ्याकडे आणि ते म्हणले, काय तुम्ही बोलताय, तुम्ही तर पाकिस्तानवर काही नसताना हल्ला केलात. म्हटलं कोणी सांगितलं काही नसताना? ते आधी 27 मारले हे कोणाच्या लक्षात नाही. कळलं कथ्य काय चालू आहे जगात ते? आम्ही कुरापत काढली असा त्याचा अर्थ होतो. तीच गोष्ट मी पाहिली ती स्लमडॉग मिलेनियरच्या वेळेला. लंडनमध्ये एक कॉन्फरन्स होती आणि पुन्हा मी भारत ॲज इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशनचं भाषण देत होतो. त्यांनी सांगितलं की अरे तुमच्या देशात तर अल्पसंख्याकांना कौन बनेगा करोडपती सारखी क्विज टेस्ट पण जिंकता येत नाही का, तर तुम्ही त्यांच्यावर अन्याय करता. म्हटलं कोण कहता आहे? ते म्हणजे त्या पिक्चरमध्ये आहे. मी तो पाहिलाच नाही. त्याला ऑस्करचं काहीतरी एक अवॉर्ड मिळालं होतं गाणं. ते गाणं पण थुकरट होतं गाणं, पण त्याला अवॉर्ड का मिळालं? कारण तो पिक्चर गाजवायचा होता हे नंतर मला कळलं. ध्यान से सुन लो क्या नॅरेटिव्ह जा रहा है. आणि त्यांनी त्याच्यात काय सांगितलं की जमाल मलिक नावाचा मुलगा आहे, त्याला जिंकू दिलं जात नाही का, तर तो मुसलमान आहे. आणि म्हटलं हे खरं आहे की बाबा. म्हणून त्याच्यात आधी लिहिलं होतं की ट्रू स्टोरी बेस्ड ऑन ट्रू स्टोरी अँड नॉव्हेल. म्हणून मी ती स्लमडॉग मिलियनरची मूळ नॉव्हेल शोधून काढली. त्या नॉव्हेलमध्ये त्या मुलाचं नाव राम आहे, राम. और उसे पिक्चर के लिए जमाल बनाया गया. कळलं आपल्यामध्ये कोण भांडणं लावतंय? आणि हे सगळे प्रयोग करण्याकरता एक एक कॉन्ड्यूट हस्तक निर्माण केले जातात. मोहम्मद युनुस हा बांगलादेशचा हस्तक. त्याला काय नोबेल पारितोषिक दिलं गेलं, त्याला सगळी अवॉर्ड दिली गेली का, तर त्यांनी ग्रामीण बँकेमध्ये काम केलं. अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे म्हटलं काय काम केलं बघूया. किती टक्के व्याज आहे? गरीबाला 18% व्याज दिल्यानंतर कुठला गरीब श्रीमंत होणार आहे? आणि ज्या दिवशी नोबेल मिळालं 2006 साली, त्याच्यानंतर ह्या पठ्ठ्यानी ग्रामीण बँकेत पाऊलच टाकलं नाही. तो तुम्हारा मकसद कुछ और था.
आणि मग राजकीय व्यवस्था हळूहळू हळूहळू पोखरत नेऊन शेवटी परवा जेव्हा राज्यक्रांती झाली तेव्हा हा मुख्य बनला. त्यांना एक हस्तक पाहिजे होता. तीच गोष्ट नेपाळमध्ये, तीच गोष्ट 1953 साली मोहम्मद मुसादेंच्या बाबतीत इराणमध्ये घडली. इराणमधल्या ज्या तेल विहिरी आहेत त्याच्यातनं तेल काढत कोण होतं तर अमेरिकन कंपन्या काढत होत्या. ते सगळे पैसे नेत होते. मोहम्मद मुसादेन म्हणला जमीन हमारी तेल हमारा कुछ तो हमें चाहिए पर्सेंटेज. आणि त्यांनी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला. तो निवडणूक जिंकली आणि त्यांनी अमेरिकेवर प्रेशर आणायला लागला. त्यावेळी डीप स्टेटनी त्यांना सांगितलं की दिस मॅन हॅज टू बी एलिमिनेटेड. रोज याच्या विरोधात काही ना काहीतरी तुमच्या देशात घडवा. डज इट साऊंड सिमिलियर? ह्याच्यात काही तुम्हाला साम्य दिसतंय? मग तिथे प्रत्येक प्रॉव्हिन्समध्ये त्याच्या विरोधात छोट्या मोठ्या असंतोषाच्या ठिणग्या पेटायला लागल्या. आणि बघता बघता बाहेरून एक प्रचार सुरू झाला की इराणची अर्थव्यवस्था याच्या हाताखाली संपायला आलेली आहे. डिड समवन से दॅट इंडियन इकॉनॉमी इज डेड? हॅलो, आया सब ध्यान में? आणि मग ते ऐकून आमच्याकडे व्हाईट टी शर्ट स्टार्टेड सेईंग सेम थिंग. आणि त्या महिन्यामध्ये आमच्या GSTचं कलेक्शन, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, इथे आता मी एका चार्टर्ड अकाउंटंटना भेटलो, 2,87,000 कोटी झालं दर महिन्याला. कहाँ से आता ये पैसा फिर? ही ती एक पद्धत या देशामध्ये एक प्रकारची गोष्ट घडवायची. आणि त्याच्याकरता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असे काही बागुलबुवे उभे करून ठेवायचे. त्यातलाच एक बागुलबुवा म्हणजे विश्वसुंदरी. 90च्या दशकामध्ये प्रत्येक मुलगी विश्वसुंदरी व्हायला लागली. बघा, आठवा किती नाव आहेत. डायना हेडन, ती आणखीन युक्तामुखी, ऐश्वर्या आणि काय. म्हणजे विश्वसुंदरी नसणाऱ्या मुलींची संख्या कमी व्हायला लागली. आणि नंतर इथे विश्वसुंदरी बनण्याचं एक मार्केट तयार झालं. त्यातून स्पा आले, ब्युटी पार्लर झाली, सौंदर्याच्या कल्पना झिरो फिगर आल्या. त्वचा गोरी असली पाहिजे हे आलं. ती प्रोडक्ट मार्केटमध्ये आली, ती ट्रीटमेंट मार्केटमध्ये आली. त्यातून एक विचारसरणी मुलींची बदलली आणि त्यातून एक मार्केट 10,000 कोटीचं झाल्यानंतर पुढे 17 वर्षात एकही मुलगी सुंदर नाही. डायरेक्ट 2022 साली मारुशी चिल्लर. झूठ है तो बोलो भैया. आणि म्हणून मी म्हणतो की मॅक्सेसे अवॉर्ड पण असाच बागुलबुवा आहे. मॅक्सेसे अवॉर्ड कधी संघाच्या स्वयंसेवकांना का नाही मिळालं? ते मिळालं कोणाला? अरविंद केजरीवाल, वो शीश महल वाले बाबा. दुसरं कोणाला मिळालं तर रवीश कुमार, तिसरं सोनम वांगचुक. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ही जी सगळी कथ्याची युद्ध सुरू आहेत, तोच तर मगाशी माझा प्रश्न सुरू होता की युद्ध कुठे सुरू आहेत? अमेरिका आणि इराणमध्ये नाही आहे. वो इस भूमि पे तुम्हारे इसके अंदर हो रहा है. और उसी को साफ करने के लिए मैं यहाँ आया हूँ की आक्रमणांनी भ्रष्ट न होणारा हा समाज आता या अशा नॅरेटिव्हजनी नष्ट व्हायची भीती आहे. म्हणूनच तो धोका जो मी म्हटलं तो हा आहे. पर इस मिट्टी का कुछ गुण है कि बात है कि हस्ती मिट्टी नहीं हमारी, मिट गए जहाँ से. वी हॅव टू कम टुगेदर. कशा करता? तर ही 25 वर्ष जर आपण या देशाची निर्मिती केली, एक राहिलो तर परम वैभवत्वे तुम्हे तत्स्वराष्ट्रम हे आपण सिद्ध करू शकतो. हे केवळ प्रार्थनेतले शब्द नाहीत. वी नेव्हर डॉमिनेट द वर्ल्ड. अयोध्या जिंकल्यानंतर ते अयोध्येतून रामानी जाऊन श्रीलंका जिंकल्यानंतर लगेच त्याचं अंकित राष्ट्र नाही बनवलं जसं क्युबाला आता केलं अमेरिकेने. विभीषणाला राज्य दिलं, तू चला, लेकिन तू राम राज्य चला. आम्ही श्रीमंत नव्हतो, पण आम्ही लस बनवल्यानंतर फक्त आमच्या लोकांना नाही दिली, आम्ही संपूर्ण जगात फुकट वाटली. तू भी क्या याद करेगा? कभी सूरज भी आया था मेरे घर रोशनी मांगने, हम अपना घर न जलाते तो और क्या करते. वसुधैव कुटुंबकम, हे संपूर्ण जग हे आमचंच एक विशाल कुटुंब आहे. Most of the Muslims over here are converted. They are not by choice, but they were done by the sword. उनकी उपासना पद्धती अलग है, म्हणून ते त्याज्य नाहीत. 2047 पर्यंत हा डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याकडे आहे. आणि तो जर आपल्याला एनकॅश करायचा असेल तर हिंदू विचार के अलावा कोई दूसरा विचार नहीं हो सकता. कैपिटलिस्ट वर्ल्ड कैनॉट बी देयर. इसीलिए कई सालों पहले अटल बिहारी वाजपेयी ने लिखा, हिंदू तन मन हिंदू जीवन, हिंदू रग रग मेरा परिचय.
हिंदू हमारे तन में है, हमारे मन में है, हमारे रग रग में है, यही हमारा परिचय है। होकर स्वतंत्र मैंने कब चाहा, होकर स्वतंत्र कब मैंने चाहा, कर लूं जग को गुलाम। हमने किसी के ऊपर आक्रमण नहीं किया हमारे धर्म का प्रसार करने के लिए। अरे 65 कोटि हिंदुओं प्रयागराज में डुबकी लगाई, उसमें 65 लाख विदेशों से आए थे। एक भी कंप्लेंट आई क्या कि विदेशों से कोई आया जिसकी धार्मिक आस्था अलग है? किसी को बोला हमने कि भैया पहले कन्वर्ट हो जा फिर डुबकी लगा? नहीं, तुम्हारी आस्था कोई भी हो, अगर तुम ये मानते हो कि ये पावन पर्व है तो आओ हमारे साथ तुम भी शामिल हो जाओ। ये हमारी विशालता है। इसीलिए वाजपेयी जी ने लिखा, होकर स्वतंत्र कब मैंने चाहा, कर लूं जग को गुलाम। मैंने तो यही सिखलाया, पहले करो अपने मन को गुलाम। जहां सारी प्रेरणा है वही है। इसीलिए भूभाग नहीं, शत शत मानव के हृदय को जीतने का निश्चय। हिंदू तन मन, हिंदू जीवन, हिंदू रग रग मेरा परिचय। धन्यवाद। आज कोकणच्या असणाऱ्या सांस्कृतिक राजधानीत हिंदुत्व जाणून घेऊया, राष्ट्रभावना बळकट करूया, विचार जागृती व्याख्यानमाला अर्थात विषय होता हिंदुत्व भारतीयत्वाची व्यापक संकल्पना। आणि या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तथा अभ्यासक मान्य डॉक्टर उदयजी निरगुडकर सर यांच्या व्याख्यानाचा आपण लाभ घेतला। या व्याख्यानानिमित्त संपूर्ण चिपळूणकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सर्वांना प्रथम नमस्कार। खरं तर आजच्या व्याख्यानाने विषयच एवढा मोठा व्यापक होता, सर्वजण इतके तल्लीन झाले होते, खरं तर व्याख्यान संपू नये असं आम्हाला वाटत होतं। हिंदुत्व जाणून घेण्यासाठी, राष्ट्रभावना बळकट करण्यासाठी हिंदुत्व भारतीयांची व्यापक संकल्पना हा विषय आपण घेऊन आलो होतो। सर, नक्कीच आपल्याला हाच विषय अजून खूप मोठ्या विस्तृतपणे मांडता येईल आणि नक्कीच मी आपल्या चिपळूणवासियांच्या वतीने पुन्हा एकदा ह्या विषयावरच आपण नक्कीच चर्चा करू असं मला इथे सांगावंसं वाटतंय। महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील एक ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तथा अभ्यासक माननीय डॉक्टर श्री उदयजी निगुडकर यांचे अप्रतिम अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण सर्वांनी मनापासून अनुभवले आणि ऐकले। आपल्या सर्वांचे प्रथमतः मी आभार मानते आणि अखंड चिपळूणातल्या सर्व चिपळूणवासियांचे प्रथम आभार मानते, कारण त्यांनी इतका चांगल्या प्रतिसाद इथे दिला। उपस्थित सर्व मान्यवर, सगळे ज्येष्ठवर यांचे सगळ्यांचे आभार मानते। इथे पत्रकार बंधू पण इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानते आणि आभार प्रदर्शन संपवते। धन्यवाद। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल। श्रुकार जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे। धन्यवाद। आज